Audio Jungle. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे वक्ते माननीय राजेंद्रजी घाडगे, जे खास करून साताऱ्याहून आलेले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूरच्या अध्यक्षा श्रुतीशी वडकबाळकर, आमचे चंडक ट्रस्टचे विश्वस्त आणि माझे काका डॉक्टर गिरीजी चंडक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डॉक्टर नरेंद्रजी काटीकर, उपस्थित सर्व रसिक प्रेमीबंधूंनो आणि भगिनींनो, माझ्या दृष्टीने खरं म्हणजे आजचा हा विषय, कालचा आणि आजचा आणि उद्याचा, हे अतिशय मनाला भिडणारे असे विषय अनेक वर्षापासून डोक्यात घोळत होते की अशा विषयावर बोलणारे कोणतरी आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून. खास करून ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, ज्या शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो, त्यांनी कुठल्या परिस्थितीत राज्य निर्माण केलं आणि त्यानंतर कशा प्रकारे ते राज्य सांभाळणारी लोकं होऊन गेली, त्यांनी काय काम केलं, हे खरं म्हणजे आपल्याला खास करून शाळेपासून आत्तापर्यंत शिकवलंच गेलं नाही. ही खंत एक मनात होती की ह्या विषयावर कोणतरी बोलणारं, मनापासून बोलणारं माणूस मिळाला पाहिजे, आपल्याला वक्ता मिळाला पाहिजे. आणि खास करून मला असं प्रामुख्याने नेहमीच वाटत आलं की जी मंडळी आपलं स्वतःचं काम सोडून ह्या अशा विषयावर वर्षोनुवर्ष 30-30, 40-40 वर्ष संशोधन करतात, त्याच्यावर लेख लिहितात, पुस्तकं लिहितात, आणि आपण त्यांना बोलवल्यावर सरकार दरबारी आपण नेहमीच ऐकत आलो, नगरसेवक तुमच्या दारी, सरकार तुमच्या दारी. आपण ह्या महान व्यक्तींना, मोठ्या व्यक्तींना आपण नुसती एक हाक दिली तर ते आपल्या हाकेला होऊ देऊन सोलापूरपर्यंत येतात आणि 30-30, 40-40 वर्षाचं संचित जे त्यांच्याकडे आहे ते आपल्यासमोर एक 60, 70, 80 मिनिटामध्ये रित करून जातात. 100 पुस्तक वाचल्याचं पुण्य आणि भाग्य आणि आनंद आपल्याला ते 40-70 मिनिटात देतात. ह्या गोष्टी खरं म्हणजे आपण निश्चितच, मी कबूल करेन की इंटरनेटचा जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे, त्यामुळे ऐकण्याची क्षमता आपली कमी कमी होत चाललेली आहे. परंतु तरी पण आपल्यासारखे रसिक जेव्हा येतात तेव्हा असे कार्यक्रम बऱ्याच पुढच्या वर्षी आपण करावेत. एक सुरुवातीला मनात उदासीची भावना येते आणि ती मागून मिटत जाते, आणि मागून मग असल्यासारखे रसिक जेव्हा येतात तेव्हा ती ऊर्जा परत मिळते आणि परत नवीन वर्षात आपण नवीन कामं चालू करतो. चंडक ट्रस्टच्या द्वारे आपण हा उपक्रम चालू केला. त्या ट्रस्टबद्दल थोडी मी आज आपणास माहिती देणार आहे. गेली 26 वर्ष आणि हे 27वे वर्ष आपण ही व्याख्यानमाला चालू केली. काम आणि कारण अतिशय छोटं होतं की आचार्य अत्रे आणि वि स खांडेकर यांचे पुण्यतिथीनिमित्त 100व्या वर्षानिमित्त आपण काहीतरी कार्यक्रम करावा का असं म्हणून जे कुलकर्णी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की काय करतोस, मला 500 रुपये देतोस का म्हणून. म्हटलं कशाला.
ते म्हणलं असं असं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. म्हणलं 1 वर्षासाठी मी देत नाही, तुम्ही सांगा आपण हे दरवर्षी करू, मी तुम्हाला देतो. आणि मग म्हणजे असं आहे की दोघांना एकमेकांचा आधार पाहिजे होता. त्यांनी हो सांगितलं, मी पण हो सांगितलं. आणि आमच्या ट्रस्टमध्ये तर कुठल्याही गोष्टीला ना नव्हतीच, त्यामुळे हे सगळं जुळून आलं आणि गेली 26 वर्ष आपण हे कार्यक्रम करत आलेलो आहोत. जहाँ न जाए बैलगाडी वहाँ जाए मारवाडी या उक्तीप्रमाणे खरं म्हणजे आम्ही राजस्थानात सुखी होतो. भरपूर जमीन जुमला होता, 6000 फुटाचं दगडी बांधकाम केलेलं घर होतं, शेतीवाडी बरी होती. परंतु तरी देखील काही कारण घडतं नेहमी. प्रत्येकजण पैशासाठीच बाहेर पडतो असं नाही, तर काही ठिकाणी आपण कुणाच्या ओळखीसाठी, कुणाच्या हाकेला ओ देण्यासाठी म्हणून आपण येतो. तसं नागोरच्या राजाची मुलगी ही जमखंडीच्या राजाच्या मुलाला द्यायचं नक्की झालं. आता नागोर कुठे राजस्थानमध्ये, जमखंडी कुठे कर्नाटकमध्ये. आणि मग रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं, सगळं झालं आणि मुलीबरोबर कोणतरी जायला पाहिजे, पाठराखीण म्हणून वगैरे. पण आता पाठराखीण ते येईल, 10 दिवस राहील, 15 दिवस राहील, निघून जाईल. माझ्या मुलीला तिथे वेगळं वाटू नये, आपण फार वेगळ्या मुलखात आलेलो आहोत, तर गावातील लोक जर तिथे काही गेली, प्रतिष्ठित लोक, आणि तिथल्या राजाने कबूल केलं की जर तुमच्याकडची व्यापार करणारी मंडळी आमच्याकडे आली तर आम्ही त्यांना मदत करू. आणि मग गावामध्ये दवंडी पिटवली गेली. नागोरपासून आमचं गाव 20 किलोमीटरवर. माझ्या आजोबांच्या आजोबांनी ते ऐकलं आणि मग त्यांनी राजांच्या प्रती असलेली आपली श्रद्धा, आता राजे होते किंवा त्यांचे सरदार, सगळ्यांनाच आम्ही राजेसाहेब म्हणायचो, त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा ह्यासाठी म्हणून त्यांनी होकार दिला. आणि माझ्या आजोबांचे आजोबा म्हणजे संतोगीरामजी हे त्यांच्याबरोबर जमखंडीला आले. आणि जमखंडीच्या राजांनी त्यांना अगदी भावाप्रमाणे प्रेम दिलं. जमखंडीला आम्ही व्यापार उदीम चालू केला आणि अजून व्यापार वाढवायचा म्हणून मग सोलापूरला येऊन व्यापार चालू केला. आणि सोलापूरला येऊन व्यापार चालू करत असताना खांद्यावर कापडाचे गठ्ठे घेऊन यायचे आणि मग सकाळी दुकानं उघडल्यावर सगळ्यांना ते कापड दाखवायचं आणि माल विकायचा. असंच एके दिवशी एकाने सांगितलं की अजून आम्ही दुकान उघडलं नाही आहे आणि कट्ट्यावर काय येऊन उभारलास म्हणून. माझ्या आजोबांना ते म्हणजे खापर पणजोबांना ते थोडेसे बोल लागले मनाला आणि ते म्हणाले, आता सोलापुरात पाय ठेवीन तर तुझ्यापेक्षा मोठी दुकान केल्यावरच येईन म्हणून. आणि मग त्यांनी चाटी गल्लीमध्ये एक मोठं दुकान चालू केलं आणि मग पुढचा इतिहास घडत गेला. आणि या सिद्ध रामेश्वराच्या नगरीमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला जसं सामावून घेतलं जातं, त्यांना काम, धाम, पैसा, मान, मत्रा, प्रसिद्धी ही सगळी मिळत जाते, तशी कामं होत गेली. आणि चंडक ट्रस्टच्याद्वारे आम्ही 1896मध्ये सोलापूरला आलो आणि सर्वप्रथम लोकांची गरज पाहून 1818मध्ये मीठ गल्लीमध्ये आम्ही एक धर्मार्थ दवाखाना चालू केला. आज देखील तो दवाखाना कार्यरत आहे आणि खरोखरच धर्मार्थ म्हणजे 1 रुपया आम्ही कागदी घेतो. 1 पैसापासून आम्ही चालू केलं होतं. 1 पैसा म्हणजे जुना 1 पैसा, तिथून चालू केलेला आज 1 रुपयापर्यंत आम्ही आलेलो आहोत 105 वर्षामध्ये. आजही तिथे सुरुवातीला आयुर्वेदिक दवाखाना होता, आता ॲलोपॅथी, कारण आता आयुर्वेदाचार्य मिळत नाहीत. पण एक निस्वार्थ बुद्धीने हा दवाखाना चालू केला, तो आजही चालू आहे. आणि त्यानंतर मग या शहरात कमवलेले पैसे आपण लोकांना काही देणं लागतो. ज्या शहरांनी आपल्याला मोठं केलं, ज्या शहरांनी आपल्याला कमाईचं साधन दिलं, त्याच्यासाठी उतराई होण्यासाठी म्हणून मग त्यावेळेस मराठवाड्यातील मुलं शिकायला सोलापुरात यायची. ती मुलं शिकायला आली की आमचे आजोबा लोणकरांजी चंडक आणि जगन्नाथजी, त्यांचे वडील जगन्नाथजी, हे आमच्या घरामध्येच त्या मुलांना ठेवत असत. त्यातली अनेक मुलं पुढे डॉक्टर, वकील वगैरे झाली. परंतु अशी किती मुलांना ठेवणार? आणि मग त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण सोलापुरात एखादी वसतिगृह काढावं. आणि त्यांनी बाळीवेस सम्राट चौकच्यामध्ये, ज्या ठिकाणी आता दमाणी प्रशाला आणि चंडक इंग्लिश स्कूल आहे, त्या ठिकाणी एक वसतिगृह बांधलं 1940 साली. आणि त्या ठिकाणापासून मग सोलापुरामध्ये 2 इंजिनिअरिंग कॉलेज, 5 हायस्कूल, 4 बालक मंदिर, रामवाडी येथे धर्मार्थ दवाखाना, चंडक उपाध्ये दवाखाना काढला गेला. अशा अनेक गोष्टी समाजाच्या हितोपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या काढायला चालू केल्या. हे सगळं करत असताना ह्या सगळ्यांनी आणि खास करून सोलापूरकरांनी ह्या प्रत्येक उपक्रमाला अशी साथ देत गेले सगळेजण. आणि त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारे
खास करून माझे आजोबा म्हणजे ज्यांचं उद्या 105 म्हणजे 119वी त्यांची पुण्यतिथी आहे, 1905चा जन्म. तर तो 19 तारीख आम्ही 17, 18, 19 तारीख घ्यायचं कारण म्हणजे 19 तारखेला माझ्या आजोबांचा जन्मदिवस म्हणून. आणि विशेष म्हणजे त्यांची माहिती मी उद्याच्या व्याख्यानाच्या वेळेस दिली. आज मी फक्त चंडक ट्रस्टद्वारे काय काय काम झालं ते आपल्या सामने उभं राहिलो. हे जेव्हा ट्रस्ट स्थापन झाले मित्रांनो, तेव्हा ह्या ट्रस्ट स्थापन करताना प्रत्येक माझ्या आजोबांनी, पणजोबांनी, खापर पणजोबांनी प्रत्येकाने त्यांची जेव्हा वाटणी होत गेली घरामध्ये बायकोबरोबर, भावाबरोबर, तेव्हा आपल्या हिश्श्याला आलेला जो काही भाग होता, जी काही मिळकत होती, त्या मिळकतीचे यांनी सगळ्यांनी ट्रस्ट चालू केले. त्या माध्यमातून लोणकरजी जगन्नाथजी ट्रस्ट चालू झाला, माझ्या आईवडिलांच्या नावाने कमलश्री ट्रस्ट चालू झाला. असे ट्रस्ट होत गेले आणि मग त्यामधून काही ना काहीतरी समाजाची कामं करत जायची, या दृष्टीने कामं होत गेली. शिक्षण, धार्मिक, वैद्यकीय अशा अनेक प्रकारे आपण मदत करत गेलो. नुकतेच आम्ही रुग्णालयाला म्हणजे पूर्व भागात असलेल्या मार्कंडेय रुग्णालयाला 15 लाख रुपयाची देणगी दिली. अशा अनेक देणग्या देऊन जे काही आपल्याकडे आहे त्यातला थोडासा हिस्सा हा समाजाचा आहे, त्या भावनेतून आपण ते देत गेलो. आणि त्यानंतर ही अशी व्याख्यानमाला सुरू झाली आहे. आणि खरं म्हणजे मी प्रत्येक वेळी सांगत आलो, आज पण परत ते सांगेन की यामध्ये एक थोडासा स्वार्थीपणा पण असा की ह्यात सगळ्यात चांगल्या लोकांची आपली गाठभेट होते, त्यांच्याबरोबर राहायला मिळतं. मी आवर्जून प्रत्येक आलेल्या वक्त्याला विचारताना अगदी नम्रतेने सांगत असतो की तुम्ही आमच्या घरी राहायला या. म्हणजे व्याख्यानाला तुम्ही दुपारी येणार आणि रात्री निघून जाणार, त्यापेक्षा रात्रभर राहा आणि सकाळची गाडी पकडून जा परत. रात्री घरी गेल्यानंतर गप्पाटप्पा होतात आणि मग वेगवेगळ्या विषयावर त्यांचे पैलू कळत जातात. एखादा माणूस, एखादी व्यक्ती कशी तयार होत जाते, काय काय करत जाते आयुष्यामध्ये, हे आपल्याला कळतं आणि आपलं आयुष्य देखील समृद्ध होत जातं. त्या समृद्ध होण्याच्या दृष्टीने आजचा पण एक दिवस महत्त्वाचा. गाडगेजी माझ्याकडेच उतरलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. नमस्कार. लोणकरंजी जगन्नाथजी चंडक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे चेअरमन आदरणीय श्रीमती मालती रामचंद्र भंग पुणे, सचिव आदरणीय डॉक्टर गिरीश लोणकर लोणकरन चंडक सोलापूर, विश्वस्त श्री किशोरजी श्री वल्लभ चंडकजी सोलापूर. त्याप्रमाणे कार्यकारी मंडळ सदस्य राहुल विठ्ठलदास चंडक, मनीष गिरीश चंडक, राजेश मुकुंदलाल चंडक, राजेंद्र पुरुषोत्तम सारडा, प्रकाश रामचंद्र भंग, उज्ज्वल रामविलास लाहोटी, सुनील पांडुरंग मंत्री, मृणाल किशोर चंडक, हे सर्व मंडळी जी सामाजिक जाणीवेतून काम करत आहेत, ही सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर च्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतिश्री वडकबाळकर, उपाध्यक्ष माननीय दत्ता सरोसे, कार्याध्यक्ष किशोर चंडकजी, प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड, कार्यवाह राजेंद्र भोसलेजी, कोषाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काटीकरजी, त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट जे कुलकर्णी, वंदना कुलकर्णी, डॉक्टर सुवर्णा गुंड, डॉक्टर अर्जुन भटकर, शोभा बोल्ली, फैयाज शेख, डॉक्टर देवीदास गुरव, गोविंद काळे आणि आपण उपस्थित सर्व मान्यवर. माझ्याही विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले शोभा मोरे मॅडम आहेत, श्रुतीजी मॅडम आहेत आणि युनायटेडचं कोण कोण आलं आहे, छान, प्रशांत कुलकर्णी आहेत, काळेजी आहेत, ए आर कुलकर्णी आहेत. आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. सरांनी खंत व्यक्त केली, हे बरोबरच आहे, कारण तळमळीने इतकं कार्य करत असताना समाजांना प्रतिसाद किती द्यावा हे अपेक्षा बाळगू नये का? कशासाठी करायचं हे? एक कार्यक्रम कुठलाही घ्या, घरातला घरगुती कार्यक्रम घ्या, त्याच्यामागं किती कष्ट घ्यावे लागतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग किशोरजी इतकी धडपड करत असताना सोलापूर हे सांस्कृतिक ठेवा आहे, म्हटलं तर शहर आहे, ऐतिहासिक ठेवा आहे. आणि मला ही खंत वाटली थोडी
पण असू द्या सर, हा अनुभव सगळीकडेच येतो. सगळीकडेच आपल्याला, म्हणजे तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. नादो महानोर सरांसारखा कवी गेला आणि श्रद्धांजली व्हायला पदाधिकारी सोडले तर फक्त 10 माणसं होती. ही पुण्यासारख्या सांस्कृतिक ठेवा असलेल्या शहरातली गोष्ट आहे, मी साताऱ्यातली सांगत नाही. मग आपण कुठं कमी पडतो हाही प्रश्न पडतो. खरं तर आपण कमी पडत नाही आहे. माध्यम आली, अमुक आलं, तमुक आलं. आपण सर आता किती ठिकाणी पोचले, फोनच्या माध्यमातून पोचले, व्यक्तिशः त्यांचा संबंध भरपूर संस्थांशी निगडीत आहेत. ते असो, त्याविषयी मी फक्त खंतच व्यक्त करतो, कारण वेळ नको जायला. खूप छान वाटलं मला, आपण निमंत्रित केलं, हा सन्मान दिलात मला. त्याबद्दल ही दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो, कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. महाराणी ताराबाई, खरं तर मी इतिहासाकडं का वळलो असा मला अनेकदा प्रश्न पडायचा, की काय कारण, म्हणजे कशासाठी वळलो असं अनेकदा वाटायचं. की लिहिताना वाचताना काहीची मतं असं वाटायचं की नकोच लिहायला कधी कधी. आणि पुन्हा असं यायचं की मग शिवाजी महाराज जर म्हटले असते नकोच लढायला तर काय झालं असतं. म्हणजे ही लढाईच आहे हो, एक वैचारिक लढाच आहे हा आपला, आणि ही लढाई चालू ठेवली पाहिजे. लेखणी हातात आहे, त्यांच्या हातात तलवार होती, आमच्या हातात लेखणी आहे, वाणी आहे आपली, आणि आपला समाजकार्याचा वसा आहे. हे कार्य अखंड चालू ठेवलंच पाहिजे. आणि जिथं नैतिकता जोपासली जाते तिथं कधीही अपयश येत नाही. आपण अत्यंत सामाजिक जाणीवेतून हे काम करत आहात, आणि इतका वर्षांचा वारसा आहे. नक्कीच हा वटवृक्ष प्रेरणा देत राहणार आहे. असो, महाराणी ताराबाई, मी फार मोठा इतिहासकार नाही आहे. गेली 10-12 वर्ष मी इतिहासाकडे वळलेलो आहे, पण तळमळीनं मी काम करतो. अनेकदा म्हणजे जीवन मृत्यूशी माझ्या संघर्षाला फिरत असताना, जंगलातून, जंगलवाटातून, किल्ल्यातून, अगदी मिसेसलासुद्धा मी फोटो काढून पाठवले. नाही मिळालं तर मोबाईल तरी सापडेल आणि त्यात मी कुठेही कळेल. दादा फुटावरून उड्या मारलेल्या आहेत मी आता या वयाचा असताना सुद्धा. शिवाजी महाराज की जय म्हणायचं सुरू करायचं. अडचणी येत राहतात, त्याच्यावर मार्ग आपण काढला पाहिजे. ताराबाई, वाटचाल आणि त्यांची एकूणच म्हणजे राजनैतिक धोरण, गड किल्ल्यांविषयी धोरण असेल, प्रशासनिक धोरण असेल, त्या अनुषंगानं वाटचाल म्हणाल तर अतिशय संघर्ष ताराबाईंनी केलेला आहे. एक लहानपण सोडलं, खरं तर वयाच्या 14व्या-15व्या वर्षीच त्यांचा संघर्ष सुरू झाला. वाटचालीकडे वळण्यापूर्वी थोडासा समृद्ध एक इतिहास सांगतो. त्यांचा एक वारसा जो त्यांना लाभला तो मोहिते घराण्याचा लाभला. ताराबाई म्हणजे शिवाजी महाराजांच्या सुनबाई, शिवाजी महाराजांच्या पत्नी सोहराबाई यांचे सुपुत्र राजाराम यांच्या पत्नी, स्वराज्याचे, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या या कन्या. हंबीरराव मोहिते हे पराक्रमी होते, सगळ्यांनाच माहिती आहे. आता तर त्यांच्यावर चित्रपटसुद्धा निघाला. पण हंबीरराव मोहिते, मोहिते घराण्याचा वारसा हा मालोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांच्याही अगोदरच्या काळापासून चालू आहे. 1565 ते 1585च्या दरम्यान हुसेन निजामशहा आणि मुर्तजा, पहिला मुर्तजा निजामशहा, या काळात रतोजी मोहिते नावाचे पंजोबा हंबीरराव मोहित्यांचे आपला पराक्रम गाजवत होते निजामशाहीमध्ये. आणि त्यावेळेला निजामशाहीमध्ये बंड निर्माण झालं. ते इतकं निर्माण झालं मोठं की निजामशाह जिवंत राहतोय की नाही असा प्रश्न पडला. आणि ह्या रतोजी मोहितेंनी ते बंड मोडून काढलं, निजामाचा जीव वाचवला. आणि त्यावेळेला निजामानं त्यांना बाजी हा किताब दिला. तेव्हापासून बाजी हा किताब मोहिते घराण्याला
लावला जातो मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुषांना. ह्या रतोजीचे जे मुलगे होते त्यापैकी तुकोजी एक मुलगा होता. हा तुकोजीसुद्धा पराक्रमी निघाला आणि हे सगळे युद्ध मोहिमेवर जात असत. ते जाता जाता कराडजवळ तळबीड म्हणून गाव आहे, ते आत्तासुद्धा त्यांचे मोहित्यांचे वंशज राहतात तिथं, आंबेरावांचे. त्या तळबीडजवळ पोचले. तळबीडला त्यावेळेला चव्हाणांची पाटीलकी होती. ती एक डोमुगडे नावाच्या सरदारानं मोडून काढली, त्या गडीवर हल्ला केला आणि चव्हाणांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. चव्हाणांच्या सरदार चव्हाणांना ठार मारलं त्यानं आणि ती पाटीलकी बळकावली. नुसती पाटीलकी बळकावली नाही तर त्यानं जुलूम करायला सुरुवात केली, म्हणजे मोगल बरे म्हणायची वेळ आली इतका ह्या डोमुगडे पाटलांना रयतेचा छळ सुरू केला. आणि ही गोष्ट ह्या तुकोजी पाटलांच्या कानावर गेल्यानंतर ते तळबीडला पोचले. लोकांनी त्यांच्या पुढं हातपाय पसरले आणि सांगितलं की आमची ही तळबीडची पाटीलकी भले तुम्ही घ्या, पण ह्या डोमुगडे पाटलाचा मोड करा. आणि मग तुकोजी पाटलांनी डोमुगडे पाटलाच्या गडीवर हल्ला केला, त्याला ठार केला. आणि तळबीडच्या गावकऱ्यांनी शिफारस केली निजामशाहकडं की ह्या तुकोजींना पाटीलकी जातो. पाटीलकी ही गोष्ट खूप मोठी आहे. म्हणजे सातारच्या छत्रपती शाहू महाराजांना आडनाव पाटील लावावं असं वाटत होतं, इतकी मोठी पाटीलकी गोष्ट आहे. आणि मग ती तुकोजींना मिळाली. तुकोजींना पुढं 2 मुलगे झाले, धारोजी आणि संभाजी. ते शहाजी महाराजांच्या काळात शहाजीराजांच्या सालपेच्या लढाईत त्यांना सहकार्य त्यांनी केलं. तिसरी मुलगी होती तुकाबाई. ह्या तुकाबाईचा विवाह ह्या दोन्ही बंधूंनी शहाजीराजांशी लावून दिला. आणि एक नातेसंबंध घट्ट करण्यामागं भूमिका ही होती शहाजीराजांची की बाबा एक मराठ्यांचं बळ वाढलं पाहिजे. निजामशाही असू द्या, आदिलशाही असू द्या, ही परकीय मुस्लिमांची राजवट आहे. इथल्या देशीय लोकांचं काहीच शिल्लक राहत नाही. आपण फक्त लढतोय आणि त्याच्या हुकुमाखाली राहतोय, एक गुलामासारखा आपण जगतोय कितीही पराक्रम गाजवला तरी. ही शहाजीराजांना न पटणारी गोष्ट होती. आणि त्यामुळं ते नातेसंबंधांच्या अनुषंगानं त्या काळात विवाह मराठ्यांचे 4-4, 5-5, 6-6, 7-7 व्हायचे. तसं हे तुकाबाईचा विवाह शहाजीराजांशी झाला. ह्या संभाजींना 5 मुलगे होते: हरीफजी, हंबीरराव, शंकराजी, सोयराबाई आणि दीपाबाई. शंकराजी आणि हरीफजी इतिहासात पुढं जास्त आलेले दिसत नाहीत. कदाचित कागदपत्र हे आपल्याकडे उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांचा इतिहास माहिती नाही जास्त. हंबीरराव मोहिते सगळ्यांना माहिती आहेत. आणि सोयराबाई ह्या पुढं शिवछत्रपतींच्या पत्नी झाल्या. दीपाबाई ह्या व्यंकोजी राजांच्या पत्नी झाल्या. अशा तऱ्हेने भोसले घराण्याशी यांची नाळ घट्ट झाली आणि हे घराणं पुढं आलं. आता हंबीरराव मोहिते शिवछत्रपतींचा राज्याभिषेक 1674 सालचा. आणि हंबीरराव मोहित्यांनासुद्धा सरसेनापतीपद मिळालं ते 1674 सालीच. म्हणजे प्रतापराव गुजर हे नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडल्यानंतर याच दरम्यानचा ताराबाईचा जन्म आहे. ताराबाई दिसायला अक्षरशः नक्षत्रासारखी होती, इतिहासात उल्लेख आहे. आणि जसा काही आकाशीचा शुक्र तारा असं समजून तिचं नाव तारा ठेवण्यात आलं. आणि हंबीररावांचंही बोलण्यातून अनेकदा आलेलं आहे की तारा माझी पायगुणी, ते तारा जन्माला आली आणि माझ्या आयुष्याचा उद्धार व्हायला लागला. म्हणजे मुलगी जन्माला आली हा विचार मुलीच्याविषयी इतका आदरातिथ्यानं किंवा कौतुकानं किंवा अभिमानानं त्यावेळेला सुद्धा एखाद्या वडिलांना बोलून दाखवा ही सामान्य गोष्ट नाही आहे. आता हंबीरराव तळबीडला होते, कदाचित ताराबाईंचा जन्म तिथंच झाला असावा. परंतु रायगड तयार झाला, रायगडाचं बांधकाम झालं, महाराजांचे वाडे तयार झाले, राणीवशांचा सगळा राजवाडा तयार झाला. तसंच प्रधानमंडळातली जी अष्टप्रधान मंडळातले सगळे मंत्रिमंडळ होते यांचेही वाडे रायगडावर होते. साहजिकच हंबीरराव मोहितेसुद्धा रायगडावरच राहत होते. आणि त्यामुळं ताराबाईचं लहानपण आहे, बालपण आहे हे रायगडावर घडलेलं आहे. आता रायगडावर 1674 पासून शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत 6 वर्षाची ताराबाई आहे. भले पहिल्या 3-4 वर्षात ती लहान असेल, पण शेवटच्या 2-3 वर्षात तरी तिच्या मनावर, तिच्या व्यक्तिमत्वावर शिवरायांचा नक्कीच प्रभाव पडला असेल. लहान मुलांवर प्रभाव हा आपल्या घरातल्या संस्कारांचाच पडत असतो. आईवडिलांचं वागणं बोलणं ही लहान मुलं ऑब्झर्व करत असतात, पाहत असतात, निरीक्षण करत असतात.
तुम्ही एखादी गोष्ट तशी केली तर मुलं तशीच करतात. तसं शिवराय चालतात कसे, बोलतात कसे, शिवरायांची अदब काय, दरबार कसा भरतो, सदरेवर लोक कशी बोलतात, न्यायनिवाडा कसा होतो. कधी हंबीराव तर आहेतच सदरेवर बसायला. मंत्रिमंडळाच्या चर्चेत कदाचित ताराबाई लहानपणी हंबीरावांच्या मांडीवर सुद्धा येऊन बसले असेल. म्हणजे प्रभाव तर पडतोच, बालपणी इतका प्रभाव पडतो भवतालचा. आपलंसुद्धा बालपण घ्या, अगदी म्हणजे आम्ही तर खेड्यात वाढलो, 150 फक्त घरं होती. आम्ही ओढ्या नाल्यातून पॅन्टवरती धरून, हाफ पॅन्टच असायची तरीसुद्धा ओढ्या नाल्यातून आम्ही शाळेला जायचो. कर्मवीरांनी शाळा काढली म्हणून शिकलो आम्ही. तर ते शिक्षण घेत असताना असे एस टी एकच यायची, एस टी आणि बैलगाडी, ह्याशिवाय वाहनं नसायची. सायकल घेतली तरी अख्खं गाव बघायला यायचं. हा तो काळ 70चा. त्यावेळेला एस टीचा ड्रायव्हर पाहिला की मला वाटायचं एस टीचा ड्रायव्हर व्हावा, पम 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 करत जा. मग शाळेत जायला लागल्यानंतर काही गुरुजी कडक होते, पण काही गुरुजी कविता इतकी सुंदर शिकवायचे, साभी नाही, त्यावेळेला व्हायचं शिक्षक व्हावं असं वाटायचं. तसं ताराबाईला हा पराक्रमाचा वारसा असू द्या, गुणकौशल्यांचा वारसा असू द्या, हंबीराव मोहित्यांकडून रक्तातून आलेलाच आहे. परंतु शिवरायांचा सुद्धा प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वावर पडलेला आहे. म्हणून तिनं मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्याची अस्मिता जपलेली आहे. ताराबाई ह्या रायगडवर राहत असल्यामुळं शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या पुढं आलेलं संकट त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे संभाजी महाराजांना कैद करण्यापर्यंत गेलेली मजल, सोयराबाई तर त्यांची आत्या. म्हणजे राजकारण किती ढवळलं गेलेलं आहे हे सुद्धा ताराबाईंनी पाहिलेलं आहे. आणि ज्यांना बेड्या घालायला सांगितलं होतं त्यांनाच बेड्या घालून हंबीराव घेऊन येतात, आपला वडील घेऊन येतो, हेही ताराबाईंनी पाहिलेलं आहे. पुढं हे नातं इतकं घट्ट झालं की हंबीराव स्वराज्याचा उजवा हात झाला संभाजीराजांचा. आणि संभाजीराजांनी ताराबाईचा विवाह राजाराम महाराजांशी लावलेला आहे, आपल्या धाकट्या सावत्र भावाशी लावला. आता इतिहासात बकरकारांनी लिहून ठेवलं आहे की सोयराबाईंना नजरकैदेत ठेवलं होतं, राजारामाला नजरकैदेत ठेवलं होतं. जर असं असतं तर हंबीरावाने आपली मुलगी नजरकैदेत किंवा तुरुंगात असलेल्या मुलाला दिली असती का, हा एक प्रश्न आहे. तर नक्कीच नाही. सोयराबाईंचं वागणं नव्हतंच चांगलं, पटलंच नव्हतं, म्हणून तर हंबीरावांनी ती भूमिका घेतली त्यांच्या विरुद्ध. परंतु राजारामांना नजरकैदेत ठेवण्याचा काही प्रश्नच येत नाही. हे नातं घट्ट झाल्यानंतर आता हंबीराव आणि संभाजीराव हे युद्ध मोहिमांसाठी बाहेर जातात. कारभार कुणाकडे आहे? येसूबाईंच्याकडे आहे. येसूबाई किती वर्षाच्या आहेत? 20 वर्षाच्या आहेत. 1682-83चा काळ घेतला. ताराबाई 10 वर्षाच्या, 8-9-10 वर्षाच्या. राजाराम महाराज आणखीन त्यांच्यापेक्षा 4 वर्षांनं मोठे. ही सगळी मंडळी रायगडावर एकत्र राहिलेली आहेत, वाढलेली आहेत. म्हणजे येसूबाईंचा सगळा कारभार ताराबाईंनी लहान वयात पाहिलेला आहे. त्याचा प्रभाव ताराबाईंच्या व्यक्तिमत्वावर पडलेला आहे. आणि मग हंबीरावांचा पराक्रम, त्या लढाया, मुघलांचं आक्रमण, पोर्तुगीजांचं आक्रमण, सिद्धीचं आक्रमण, आदिलशाहीचं, हे सगळं तिच्या कानावर गेलं आहे, मनावर गेलेलं आहे. आणि त्यातून तिचं व्यक्तिमत्व घडत गेलेलं आहे. संभाजीराजा पुढं नंतर 12-13 वर्षाचे असताना हंबीराव गेले, धारातीर्थी पडले, पोरकी झाली. स्वराज्यही पोरकं झालंच, ताराबाई पोरकी झाली. आणि नंतर 2 वर्षानंतर संभाजीराजे कैद झाले. सगळा रायगड काळवंडला. येसूबाईंच्या तर पायाखालची जमीनच सरकली. शिवछत्रपतींच्या घराण्यामध्ये कोणीही जाणता पुरुष नाही. आणि एवढा मोठा स्वराज्याचा पसारा वाढवलेला आहे, व्याप वाढवलेला आहे, राज्य वाढवलेलं आहे की कावेरीच्याच पुढं नाही. हां, एक गोष्ट सांगतो आवर्जून, म्हणजे बघा इतिहासाचं पुनर्लेखन का गरजेचं आहे. नव्या गोष्टी आपल्याला माहीत होत जातात. आपण फक्त काहीतरी ट्रॅक पकडतो आणि वाचत राहतो. पण संशोधनाच्या अनुषंगाने गेलं तर कदाचित तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी गोष्ट सांगतोय. मार्टिन हा गव्हर्नर होता पांडेचेरीला, फ्रेंच गव्हर्नर. आणि त्याला एक रोजनीशी लिहायची सवय होती. आत्ता माझं यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहाल तर आत्ता अगदी 4-5 महिन्यापूर्वी माझ्या वाचनात आलं, हे कोणी लिहिलं आहे? पंजाबच्या इतिहासकाराने लिहिलं आहे. पंजाबचे इतिहासकार डॉक्टर बाळकृष्ण, ही वॉज वर्किंग ॲज अ प्रोफेसर इन राजाराम कॉलेज ॲट कोल्हापूर. त्यांनी 1932 साली संशोधन केलं आणि त्यांनी ती मार्टिनची डायरी शोधून काढली
आणि त्याच्यात ते बाळकृष्ण डॉक्टर बाळकृष्णांचे ते इंग्रजी ग्रंथ 4 ग्रंथ मी वाचत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की शिवाजी महाराजांनी श्रीलंकेवर छापा टाकलेला आहे. म्हणजे आपण फक्त जिंजी, वेल्लोर, तंजावर इथपर्यंतच आपली झेप जात होती. आय वॉज ऑल्सो शॉक्ड सरप्रायझिंगली. आणि मी ते मग डॉक्टर बाळकृष्णांचं प्रकरण वाचायला लागलो आणि लक्षात आलं की डचांनी वखार तिथं उघडलेली होती जाफना पट्टणमवर आणि त्यांना परवानगी घ्यायला लागत होते. शिवाजी महाराज तिथं नुकतेच पोचलेले होते. हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात हा मार्टिन आपले हेर पेरत होता वकिलांच्या बरोबर आणि त्यानं ते लिहून ठेवलेलं आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी सांगितलं डचांना की आता आम्ही इतर राज्य घेतलेले आहे ताब्यात, आता आमची परवानगी घ्या तुमची जहाजं फिरवायला. डचांनी नकार दिला. तेव्हा शिवाजी महाराजांनी जाफनापट्टणमवर डचांच्या वकारीवर हल्ला केल्याचं माझ्या निदर्शनास आलं. यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन. ही सगळी जी वाटचाल आहे ही ताराराणींच्या जीवनामध्ये प्रकाश टाकणारी आहे. त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची अस्मिता किती पाहिजे ती त्यांच्या संपूर्ण वाटचालीतून दिसून येते. आणि संभाजी महाराज पकडल्यानंतर लक्षात घ्या शिवछत्रपतींच्या घराण्यात कोणीही पुरुष जिवंत नाही. पुरुष जिवंत नाही म्हणजे प्रौढ पुरुष. राजारामाचं वय किती आहे? 20 वर्ष आहे. आणि येसूबाईंचा आणि संभाजीराजांचा पुत्र शाहूराजा आहे तो फक्त 5.5-7 वर्षांचा आहे. संपूर्ण जबाबदारी हादरलेलं आहे. संपूर्ण रायगड नाही, सह्याद्री नाही, अख्खं मराठा राज्य हादरलेलं आहे. निर्णय कुणी घ्यायचे? विचार करा, 32 वर्षाचा आपला तरुण पती असा इतक्या क्रूरपणानं मारला जातो. काय अवस्था झाली असेल येसूबाईंची. आणि त्यावेळेला येसूबाई एक मसलत घडवून आणतात. त्या स्वतःच्या मुलाला स्वार्थापोटी राज्यावर बसवत नाहीत. राजारामाचं मंचकारोहण करतात. राजारामाचं मंचकारोहण करतात. संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर ते मसलत करतात. सांगतात राजारामाला घेऊन सगळ्या सरदारांनी बाहेर पडावं. आम्ही रायगडवर राहू आणि आम्ही रायगड लढवू. तुम्ही बाहेर पडा, जिंजीपर्यंत जा, मोगलांशी लढा, मोगलांना नामोहरम करा आणि संधी मिळाली की आम्हाला रायगडातून बाहेर काढा. सांगणं सोपं आहे हो, मसलत करणंही सोपं आहे. पण ही मसलत येसूबाईंची, हीच मसलत औरंगजेबाला 27 वर्ष छळत राहिलेली. ही मसलत केली नसती तर राजाराम आणि ताराबाई सुद्धा बाहेर पडले नसते. जसे शाहूराजा आणि येसूबाई कैदेत राहिले तसा अख्खा रायगडाला वेढा पडलाच लगेच. सगळं कुटुंब अडकलं असतं. आणि सगळं कुटुंब अडकायला नको, राज्य राहिलं पाहिजे, स्वराज्य टिकलं पाहिजे म्हणून येसूबाईंनी ही मसलत केली. ताराबाईंची वाटचाल खऱ्या अर्थाने इथून सुरू झाली. रात्री बेरात्री ह्यांना रायगड सोडायला सांगितलेलं आहे. मोगलांच्या फौजा चहू बाजूनी सगळीकडून आहेत पसरलेल्या. ह्यांना जिंजीचा किल्ला गाठायचा आहे. सगळ्यांच्या नजरा चुकवत. किती अवघड गोष्ट आहे. 14-15 वर्षांची ताराबाई, 20 वर्षांचा राजाराम. राजारामांची आणखीन दुसरी एक पत्नी आहे राजसबाई. हिचाही विवाह संभाजीराजांनीच लावून दिलेला होता. ती आमच्या घाडगे घराण्यातली, कागलचं म्हटलं जातं पण मूळ घाडगे घराणं हे सातारचं आहे, सातारा जिल्ह्यातलं. कामराज घाडगे हा मुख्य सरदार बहामणीच्या काळात होता. त्याचे 6 मुले होते. त्यातला एक मुलगा फक्त कागलला गेला. तो पराक्रमानं पुढं आला म्हणून ते घराणं पुढं येत गेलं. ही आणि पहिली बायको जानकीबाई, जिचं लग्न राजारामाशी शिवाजी महाराजांनी लावलं होतं. जानकीबाईला येसूबाईंनी स्वतःजवळ ठेवून घेतलं आणि ह्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही रायगड सोडा. आणि 5 एप्रिल 1689ला ह्यांनी रायगड सोडला. सगळ्या वाटा, चोर वाटा, जे काही मिळेल, संधी मिळेल तसे हे प्रतापगडावर पोचले. प्रतापगडावर पोचल्यानंतर पत्नीशी सल्ला मसलत तर करतातच राजपुरुष. आणि इतिहास असं सांगतो, इतिहास पानोपानी सांगतो. मी म्हणत नाही, ताराबाईंचा विषय म्हणून मी म्हणत नाही, पानोपानी मोगलांनी सुद्धा ताराबाईंचं कौतुक केलेलं आहे. ताराबाई बुद्धिमान होत्या, हुशार होत्या. तुलनेनं राजाराम प्रकृतीनंही अशक्त होते आणि त्यांची जडणघडण तशी झालेलीच नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं जिजाऊंनी संभाजीराजांना आणि शिवछत्रपतींना घडवलं बालपणापासून,
तसा जो संस्कार पाहिजे ना तो झालाच नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, सोयराबाईंना फक्त आपला मुलगा छत्रपती म्हणून गादीवर बसावं असं वाटतंय, पण तो छत्रपती पदाच्या योग्यतेचा घडावा असं का वाटलं नाही. मलाही आश्चर्य वाटतंय. मोहितेंच्या वंशजांना मी आत्तासुद्धा भेटलो, काही 1-2 वंशज तयार झाले, तुम्ही म्हणता मान्य आहे. एकच वंशज माझ्या विरोधात बोलला, तुम्ही सोयराबाईंना दोष देऊ नका. म्हटलं मी दोष देत नाही, इतिहास दोष देतोय, तुम्ही वाचा. एकदा जरी सोयराबाई म्हणाल्या असत्या अण्णाजी दत्तोंना किंवा कोण आणखीन मोरोपंत असतील कारभारांना, संभाजींना तुम्ही अटक करण्याचा प्रयत्न करताय, केवळ संभाजींना अटक करण्याचा नाही, विष घालण्याचा प्रयोग होतोय. सोयराबाई पट्टराणी होत्या ना, एका शब्दाचं वजन केवढं आहे पट्टराणीचं, नाही बोलल्या. शेवटची 3 वर्ष संभाजीराजांना रायगडावर एंट्री नाही आहे, प्रवेश नाही आहे, म्हणजे ह्याला कारणीभूत सोयराबाईच आहेत. ह्या सोयराबाईंनी राजारामाला घडवलंच नाही हो. आणि त्यामुळे राजाराम जितके संभाजीराजे घडले तेवढे घडले नाहीत. काही गोष्टी रक्तातून येतात, वारसा हक्काने येतात, पण काही गोष्टी स्वयंप्रेरित असतात, स्वयंप्रेरणेने होतात. ताराबाई स्वयंप्रेरित होत्या. म्हणजे आपण जे म्हणतो आकलन का पाहिजे, आकलनातून भोवताल आपण पाहताना आपण का शिकलं पाहिजे, ते एवढ्यासाठीच की आपल्यात उणीवा काय आहेत, जाणीवा कशा निर्माण होतील, आपण काय केलं पाहिजे. मला जर पायलट व्हावं असं आत्ताच्या मला ड्रायव्हर वाटत होतं एसटीचा, आता एखाद्याच्या मुलाला पायलट व्हावं असं वाटत असेल तर त्याला काय करावं लागतं हे त्यानं सुरुवातीपासूनच आईवडिलांपुढे बोलून दाखवून त्याची तयारी करायला पाहिजे. तसं ते बालपण आहे. इतकं बालपण ताराबाईंचं घडलेलं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. आणि ह्या पाठीशी राजारामांच्या राहिल्या. प्रतापगडावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्र हलवायला सुरुवात केली. त्यांनी जेवढे काही मराठी आजूबाजूला सरदार होते त्यांना पत्र पाठवली, येऊन मिळा. आज राजनैतिक धोरण कुठलं अवलंबलं आहे त्यांनी. शिवाजी महाराजांनी सगळी वतनं बंद केली होती, जहागीरदारी बंद केली होती, वतन पद्धती बंद केली होती. औरंगजेबानं तीच नेमकी मेक पकडली. मराठ्यांच्यातच मारायला भांडणं करायला लावल्याशिवाय हे फुटणार नाहीत, हरणार नाहीत. आणि त्यांना बरोबर वतनं द्यायला सुरुवात केली. वतनेच्या लालसेनं मराठे संभाजी महाराजांच्या काळात अनेक जण औरंगजेबाला जाऊन भेटले. ही मेक बरोबर ह्यांनी पकडली. आणि मग ताराबाईंनी आणि राजाराम महाराजांनी प्रतापगडावरून आदेश द्यायला सुरुवात केली की आम्ही तुम्हाला वतनं देतो, तुम्ही परत स्वराज्याच्या सेवेत या. आणि मग मराठे एक एक करत मिळायला लागले. फार कमी मिळाले, कारण मुळात राजाच्या अधिकारानं काहीच करण्यासारखं नव्हतं, कारण मोगलांनी वेढा घातलेला होता चारही बाजूंनी. राजाच कैदेत असल्यासारखा होता. आणि इथं हल्लासुद्धा झाला. औरंगजेब इतका चिडला राजाराम सुटून गेल्यानंतर जुल्फिकार खानावर. जुल्फिकार खान हे त्याला नंतर पद मिळाले, इतिकत खान त्याचं नाव होतं. आणि मग त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जे विश्वासू माणसं होती त्यातला काकर खान नावाचा एक सरदार पाठवला, त्या राजारामाला पहिलं पकडा. आणि काकर खान हा प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. राजाराम महाराज 20 वर्षाचे राजाराम महाराज आयुष्यातली पहिली लढाई खेळण्यासाठी तिथं उतरले. लढाईचा अनुभव नाही, शिक्षण नाही, प्रशिक्षण नाही, पण क्षात्रतेज आहे. लढाईचा अनुभव अगदीच नाही असं नाही. ही सगळी रायगडावर वातावरणच असायचं. खेळलेलं आहे. धनुष्यबाण असतील चालवायचं असेल, घोडेस्वारी असेल, तलवारबाजी असेल, दांडपट्टा चालवणं असेल, पण प्रत्यक्ष रणभूमीमध्ये जाऊन लढाईचा अनुभव राजारामांना नव्हता. तरीसुद्धा त्यांनी ते धाडस दाखवलं. ताराबाई म्हणलं तुम्ही स्वतः जा. राजा हत्तीवर बसला, घोड्यावर बसला तर सैनिकांना उत्साह येतो, प्रेरणा येते लढण्यासाठी, बळ येतं, मानसिक बळ असतं. आणि त्या लढाईमध्ये राजाराम महाराजांच्या सैन्यावर मोगलांनी प्रचंड हल्ला केलेला आहे. मराठे झाडावरच होते. सरांनी जसं आपण म्हणतो की प्रतापगडच्या लढाईमध्ये सुद्धा मराठे झाडावरच बसून लढले, कारण सैन्य कमी असायचं. आणि मग खालच्या सैन्यावर बाणानं वर्षाव करायचा, गोफणीतून दगड मारायचे, अशा प्रकारचं मराठ्यांची ही युद्धनीती होती. पण काय झालं, मोऱ्यांचे वंशज शिवाजी महाराजांनी मारल्यामुळं त्यातले एक मोरे जे होते ना, बऱ्याच मोऱ्यांनी आपलं आडनाव बदललं होतं आणि त्यांनी दरेकर आडनाव लावलं होतं. त्यातला एक हिरोजी दरेकर होता, तो मोगलांना मिळालेला होता. त्याच्या डोक्यात एक गळबाळ होता, शिवाजी महाराजांनी आमचे वंशज संपवले, ह्यांचा वंशज संपवायचा. आणि त्या हिरोजी दरेकरनं थेट राजाराम महाराजांच्या हत्तीवरच हल्ला केला आणि त्याची सोंड कापून टाकली. रक्तबंबाळ झालेला हत्ती इकडं तिकडं सैरावैरा धावल्या लागल्यामुळं राजाराम महाराजांना उडी मारून घोड्यावर बसून गडावर पळून जावं लागलेलं आहे.
कारण शेवटी राजा जगला पाहिजे तर राज्याला अर्थ आहे. आणि अशा पद्धतीनं ती पहिली लढाई खेळल्यानंतर मोगलांना परत त्या काकरखानाला सैन्य मिळालं येते मोगलांचं म्हटल्यानंतर एका रात्री जवळजवळ 1.5-2 महिने प्रतापगडावर यांचा मुक्काम होता. आणि पावसाळ्याचा हंगाम होता, त्यामुळे आता पावसाळ्यात वेढा पडणार नाही, पण पडला तर निसटता येणार नाही हे योजून राजाराम महाराज तिथून निसटले. तिथून वासोटा, सातारा, सज्जनगड, वसंतगड असं करत ते जिंजीला पोचले. माफ करा, पन्हाळगडावर पोचले. 10 जून 1689ला ते साधारण 2 महिन्यांनी पन्हाळगडावर पोचले. आता झालं काय, पन्हाळगडावर पोचल्यानंतर राजाराम महाराजांनी सर्व राज्यकारभाराची सूत्र ताराबाईंच्या हाती दिलेली आहेत. याला पुरावा आहे बरं का, तत्कालीन पत्रांचाही पुरावा आहे. म्हणजे रामचंद्रपंत अमात्य आहेच, त्यांना हुकमतपन्ना हे दिलेलं होतं पद, त्यांना अधिकार दिलेले होते. प्लस शंकराजी नारायण आहे, हा सचिव आहे. संताजी आणि धनाजी हे शंकराजी आणि अमात्य यांच्याकडं प्रशासकीय कारभाराचं सूत्र द्यायची आणि संताजी आणि धनाजी यांच्याकडं लष्करी कारभाराची सूत्र दिली. आणि या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं, आदेश देण्याचं किंवा लष्करी योजना मोहिमा राबवण्याची सगळी सूत्र ताराबाईंच्याकडे आहेत. ताराबाई फक्त 15 वर्षाच्या आहेत, लक्षात घ्या. आपल्याला अनेक वेळा असा प्रश्न पडतो की काय 14-15 वर्षाची मुलं करणार आहेत. असं नाही आहे. मुळात तो काळच असा होता की 10-11 वर्षाची मुलंच अंगापिंडानं मोठी असायची. आणि दुसरी गोष्ट, काही मुलं अपवादात्मक का होईना बुद्धिमान असतातच ना. संभाजी महाराजांना 1671 साली 26 जानेवारी 1671 वयाच्या 14व्या वर्षी राज्यकारभार देतात शिवाजी महाराज. मग ताराबाईंना राज्यकारभार दिला नसेल असं आपल्याला म्हणता येत नाही, किंवा त्यांनी ती जोखीम सांभाळली नसेल असं नाही म्हणता येत आपल्याला. पुरावे तर आहेतच, परंतु एखादी शंका मनात उपस्थित राहू शकते, म्हणून मी त्याचं निराकरण केलं. आणि मग ही सूत्र सगळी ताराबाईंनी घेतलेली आहेत. मधल्या काळात काय झालं, संभाजी महाराजांना पकडल्यामुळं त्यावेळेला मालोजीराजे घोरपडे हे सरसेनापती होते, हे संताजी घोरपडेचे वडील. संभाजी महाराजांना पकडलेलं आहे, तिथं मराठ्यांचा पराभव झालेला आहे. आणि वाचलं आहे कोण, खंडो बल्लाळ आणि हा संताजी घोरपडे आणि काही त्यांचे सैनिक. रायगडावर गेल्यानंतर त्यांना तासडलं असणार आहे येसूबाईंनी, तुम्ही कशाला जिवंत परत आला. आणि ते संताजीच्या डोक्यात जे खूळ माजलेलं होतं की औरंगजेब आणि मुकरब खान ह्यांना मारल्याशिवाय मी मरणारच नाही. हातात सूत्र जशी प्रशासकीय कारभाराची रामचंद्र अमात्यांनी आणि शंकराजींनी घेतली, तशी सूत्र लष्करी मोहिमेवर गेल्यानंतर, कारण आता मधले गुप्तहेर पोचवणं, अन्न पत्रव्यवहार करणं हे सगळं थांबलं आहे व सगळं मुघलांनी वेढा टाकल्यामुळं. आणि संताजी मसलत करतो शिखर शिंगणापूरच्या वाटेवर, आमच्या सातारा जिल्ह्यातल्या, जिथं शिवाजी महाराजांचं दैवत आहे तिथं. तो धनाजीला म्हणतो की मसलत माझी अशी आहे की मी बहिर्जी माझा भाऊ, नंतर मालोजी माझा भाऊ म्हणजे संताजीचा, आणि विठोजी चव्हाण. धनाजीला म्हणतो आम्ही 4 जण घुसतो औरंगजेबाच्या छावणीत आणि औरंगजेबाचा आम्ही फडशा पाडतो. धनाजी मला वेडे का काय, 1 लाखाची छावणी आहे, लष्कर सगळं बंदोबस्त रात्रंदिवस 24 तास, आणि तू 2-2.5 हजाराची फौज घेऊन जाणार, घुसणार कसा. सगळं म्हटलं मी योजना केलेली आहे. त्याने हेर खात्याकडून सगळी माहिती आणलेली होती आणि केवळ 2.5 हजाराचं सैनिक घेऊन संताजी औरंगजेबाच्या छावणीत घुसला. दुर्दैवानं आणि औरंगजेबाच्या सुदैवानं तो त्या तंबूत झोपलेला नव्हता. त्याचे तो हुशार होता. एक तंबू करायचा, त्याला सोन्याचा कळस बांधायचा, दुसरा तसाच करायचा, तिसरा तसाच करायचा, आणि तंबूत असायचे. आणि कुठल्या नेमक्या तंबूत तो झोपला हे कळलं नाही. आणि त्यामुळं संताजींना रागाच्या भरात या संताजी, विठोजी, भैरोजी, मालोजींनी ते सोन्याचे 2 कळस कापून आणले आणि तिथं हल्लाबोल केला. तेवढ्या एका घटनेनं मोगल इतके लेचेपेचे झाले, खुद्द औरंगजेबाला आयुष्यभर झोप लागलेली नाही. ही जी दहशत बसवली संताजीनं. पुन्हा तो गेला, रायगडावर हल्ला केला त्यानं, रायगडच्या पायथ्याशी जुल्फिकार खानावर. त्याचे 5 हत्ती, काही घोडे, त्याची काही दौलत जप्त केली आणि राजाराम महाराजांच्या पुढ्यात आला. हे सगळे अवाक झाले हो. हे काय होतंय, म्हणजे शक्यच नव्हतं, जे कल्पनेत नव्हतं. औरंगजेबाला मारण्याचा आग्र्याला गेल्यानंतर तसा प्रयत्न शिवाजी महाराजांचा होता की संधी मिळावी, पण ती मिळाली नाही. ती संताजीनं शोधली, गाठली संधी, पण दुर्दैव.
आणि मग हे 4 महिने पावसाळ्याचे गेल्यानंतर इथं राजाराम महाराजांनी दसरा साजरा केलेला आहे, नवरात्र साजरं केलं आहे. नवरात्रात अनुष्ठान देवीचं करत होते. तुळजाभवानीला मद्याचा आणि मांसाचा नैवेद्य दाखवला जात होता पूर्वी. आता इंदोरच्या काळभैरवाचा फक्त मांसाचा नैवेद्य बंद केलेला आहे, मद्याचा नैवेद्य आजही दाखवला जातो. ही प्रथा होती. म्हणजे राजाराम महाराजांच्या काळात हे सगळं ॲक्सेप्ट केलं आहे आणि संभाजी महाराजांनी शाक्तपंथ स्वीकारला, अमकं केलं तमकं केलं, म्हणजे त्यांची बदनामी. म्हणजे इतिहासकार कशी वळणं घेतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला हे जे काही जे आहे ना, हा माहोल का जमत नाही, ह्या इतिहासांच्या ह्या भानगडीमुळं जमत नाही. खरं काय ते इतिहास मांडला जात नाही, पुराव्यानिशी मांडला जात नाही, ऐकला जात नाही, वाचला जात नाही. आणि मग हिथं ताराबाई मसलत काय करतायत, राजाराम महाराजांना सांगतायत तुम्ही जा आता जिंजीकडं, आम्ही राहतो गडावर. कारण शक्यच नाही ना, पुन्हा कुटुंब सापडलं तर काय करायचं, पुन्हा छत्रपतींचं कुटुंब कैदेत येणार, राजा तर जगला पाहिजे. आणि ताराराणी सांगतात आम्ही बघू इथला कारभार, तुम्ही जिंजीला कसे तरी पोचा, तिकडं पोचल्यानंतर तुम्ही आम्हाला घेऊन या. बघा ताराराणींचा संघर्ष, आयुष्याची वाटचाल. आणि दसरा झाल्यानंतर मग राजाराम महाराज आपल्या काही सरदार मंडळींना बरोबर घेऊन बाहेर पडतात जिंजेच्या वाटेनं. ताराबाई, जानकीबाई आणि ह्या जे काही देवीचा उत्सव झालेला होता त्या अनुषंगानं कुठला तरी विधी झाला असावा एखादा, वासीबेंद्र त्याच्यावर प्रकाश टाकतात. परंतु कुठलाही इतिहासकार म्हणत नाही की इथं एक आणखीन विवाह झाला राजाराम महाराजांचा. पण मला शंका आहे, कारण यादव दप्तरात गिरजोजी यादव हा अंतःपुराचा म्हणजे राणी वसा जो आहे राजाराम महाराजांचा त्यांचा रक्षक होता, हा अंगरक्षक होता. म्हणजे अंगरक्षक म्हणजे संपूर्ण वाड्याचे रक्षण, त्याचं जबाबदारी पूर्ण राण्यांच्या सैनिका 2-2.5 हजार सैनिक घेऊन. त्याचा हा प्रमुख आहे सर हवालदार, अत्यंत विश्वासू माणूस. यादव म्हणजे आपल्या दौलताबादचं यादव कुळातलं यादव. त्याच्या दप्तरात ही नोंद आहे, ह्या 3 राण्या तिथं होत्या. डॉक्टर जयसिंगराव पवार सांगतात की ह्या खनविलकर घराण्यातल्या आहेत. तर असू द्या कुठल्याही घराण्यातल्या, पण 3 स्त्रिया राजाराम महाराजांच्या विशाळगडावर राहिलेल्या होत्या आणि हे जिंजीच्या प्रवासात गेले. जिंजीच्या प्रवासात 2 महिन्यानंतर ते जिंजीवर पोचले. ते कसे पोचले, तो कसा प्रवास आहे, खरं सांगू का, ताराबाई आणि हा ताराबाईंच्या जीवनाची वाटचाल सांगायची म्हटलं तर सर लागोपाठ 5 व्याख्यानं कमीत कमी घेतली पाहिजेत. कधी कधी काही मुद्दे सुटतात आणि काही गोष्टी महत्त्वाच्या सांगायला मला वेळेअभावी माघार घ्यावी लागते. तर हे इतकं हे वाटचालीचा प्रवास आहे. राजाराम महाराज एकदा कैदेत सापडले मोगलांच्या. जसं शिवा काशीदानं वेषांतर करून शिवाजी महाराजांचं वेश घालून शिवाजी महाराजांचा जीव वाचवला, तसं शिवमोग्याच्या इथं तुंगभद्रा नदीच्या काठी राजाराम महाराजांच्या जिथं त्यांचा तळ होता तिथं मोगलांनी अब्दुल खानाच्या नावानं सरदारानं छापा टाकला. मराठी 300 होते, ह्याचे 3000 होते आणि अचानक रात्री अंधारात छापा पडलेला आहे. बरेचसे मराठे कापून काढलेले आहेत मोगलांनी. या वेळेला भैरजी घोरपडे हा संताजी घोरपडेचा भाऊ आहे, त्यानं राजाराम महाराजांचा पोशाख बदलला आणि तो दुसऱ्या एका मुलाला घातला आणि ह्या खऱ्या राजाराम महाराजांना खांद्यावर टाकून ते पळून गेले. काही ठिकाणी नदीतनं पोहून गेलेत त्या तुंगभद्रेच्या. पुढं ही बातमी औरंगजेबाकडे पोचली. बरं झालं, सगळ्यांनी आनंदोत्सव सुरू केला. कदाचित याच घटनेमुळं, याच अफवेमुळं येसूबाईंनी रायगड सोडला असावा असा माझा तर्क आहे. कारण ज्या येसूबाई 8 महिने रायगड सोडत नाहीत, आता राजारामारच ऐकले सापडले, काय करायचं. आणि इतर रायगड येसूबाईंच्या ताब्यातून गेलेला आहे, त्यांनी सोडलेला आहे, तह केलेला आहे. येसूबाईंनी सुद्धा बोलणी केलेली आहेत, जुल्फिकार खानाशी केलेले आहेत. औरंगजेबाची मुलगी होती झिनत-उन्निसा, तिच्याशी बोलणी केलेली आहेत. ते अलमगिरीमध्ये वाचायला मिळतं, मोगलांच्या इतिहासामध्ये वाचायला मिळतं. स्वतः जुल्फिकार खान आणि औरंगजेबाची मुलगी झिनत-उन्निसा ह्यांनी कुराण हा मुसलमानांचा पवित्र ग्रंथ मानला जातो, त्याच्यावर शपथ घेऊन सांगितलेलं आहे की तुमच्या अब्रूला आणि जीवाला कसल्याही प्रकारे धक्का लागणार नाही. औरंगजेबाचं आज्ञा असल्याशिवाय अशा प्रकारची शपथसुद्धा त्यांचं घेण्याचं धाडस झालं नसतं. आणि मग येसूबाई त्यांच्या कैदेत गेलेल्या आहेत.
पुढे एक प्रसंग आला, तिथंही खंडोबालाळानं राजाराम महाराजांचा जीव वाचवला. वेळेअभावी मी ते प्रकरण सांगत नाही. अशा प्रकारे 2 महिन्याचा खडतर प्रवास करत राजाराम महाराज जिंजीवर पोचले. येसूबाई औरंगजेबाच्या कैदेत आल्या. जिंजीवर पोचल्यानंतर झालं काय, रायगडचा वेळा सुटलेला ह्या इतिकत खानाला जुल्फिकार खान म्हणून हे दिला, सन्मान दिला आणि औरंगजेबानं सांगितलं ताबडतोब जिंजीला जा आणि जिंजीच्या तिथं जाऊन वेढा घालून राजाराम महाराजांना पकड. शिवाचा मुलगा माझ्या ताब्यात आला पाहिजे, मराठ्यांचा राजा माझ्या ताब्यात आला पाहिजे. अत्यंत खडतर प्रवास करत, वाटा चुकवत, कधी कुणी व्यापारी व्हायचं, कुणी बेगारी व्हायचं, कुणी भिकारी व्हायचं, कुणी यात्रेकरू व्हायचं, कुणी स्वयंपाकी व्हायचं, असे वेषांतर करत ही माणसं गेलेली आहेत जिंजीपर्यंत. ह्यांना 2 महिने लागले. ह्यांना 2 महिने लागण्याची गरजच नाही. घोडेस्वारीवरनं जाणार, सरळ मार्गाने जाणार आहेत. महिन्याभरात हे पोचले. त्यांनी जिंजीला वेढा घातला. जिंजीला वेढा घातल्यानंतर पुन्हा राजाराम महाराज हतबल झाले. निर्णय घ्यायला कोणी नाही आहे. शिवाजी महाराजांच्या काळात वडीलधारी माणसं होती. शहाजी महाराजांनी बेंगलोरहून ती खास पाठवलेली होती. अशी कारभारी कुठं आहेत? सगळी तरुण मंडळी. राजाराम महाराज 20 वर्षाचे, कारभारी ही प्रल्हाद निराजे असेल, हे असेल, हे सगळी तरुण मंडळी आहेत. वडीलधाऱ्यांचा धाक नाही. म्हणतात ना, प्रेमाची आईची प्रेमाची हाक आणि बापाचा धाक, ह्या गोष्टी असल्याशिवाय मुलं घडत नसतात. तसंच आहे हो, राजावर सुद्धा कुणाचा तरी धाक असावा लागतो. प्रधानमंडळ आहे कशासाठी? चर्चा करण्यासाठी आहे, निर्णय घेण्यासाठी आहे. एकटा राजाचा सुद्धा निर्णय चुकू शकतो असं काही नाही. मंत्रिमंडळ कशासाठी असतं? मुख्यमंत्री केवळ एकटा निर्णय घेऊ शकत नाही. तसंच आहे. पण इथं कारभाऱ्यांनी सगळं राजारामांचं गोष्ट बिघडून टाकली. राजारामांची तिथं 3-4 लग्न झाली. एका स्त्रीकडनं त्यांना मुलगा पण झाला, रक्षा स्त्रीकडनं, विवाहित स्त्रीकडनं नाही. हे मार्टिननं लिहून ठेवलेलं आहे, फ्रेंच गव्हर्नर रोजनिशीमध्ये त्याच्या. आणि ही सत्य घटना असल्याशिवाय येसूबाई त्यांची कान उघाडणी करणार नाहीत. येसूबाई पत्र लिहितात राजाराम महाराजांना. म्हणजे बघा, येसूबाई कैदेत आहेत तरीसुद्धा राजारामावर लक्ष आहे. कारण राज्याचा संसार त्याच्या हातात दिलेला आहे. त्याचा संसार नाही, प्रजेचा संसार आहे, रयतेच्या राज्याचा संसार आहे राजारामाच्या हातात. येसूबाई कान उघडणीसुद्धा सौम्य भाषेत करतात. ते सांगतात, तुम्ही जिंजीवर पोचलात, बरे झाले. आम्ही इकडे कैदेत अडकलो बादशहाच्या, परंतु त्यांनी आमचा मान राखलेला आहे. तो आम्हाला चांगली वागणूक देत आहे. त्याची मुलगी बेगम झिनतुन्निसा शाहूराजांना मुलासारखं सांभाळत आहे. आम्हीही मुलगी म्हणून, बादशहाची मुलगी म्हणून राहत आहोत. आम्ही बादशहाचा इसे सांगितले आहे की राजाराम हे भांडण करून आम्हाला सोडून गेले. मुद्दाम सांगितलं आहे, कारण ह्यांची परत सलगी आहे म्हटलं की ह्यांचा जीव राहणार नाही. हे सगळं सांगितल्यानंतर येसूबाई म्हणतात, आपणास पुत्र झाला, आनंद झाला. बघा ही कान टोचणी कशी आहे. आपणास पुत्र झाला, आनंद झाला, पण तुमच्या बाया म्हणजे राण्या, विशाळगडी, तुम्ही जिंजीस हे बरे नव्हे. कान बरोबर पिळला राजारामाचा. आणि मग राजाराम खडबडून जागे झाले. मग ह्यांची धावपळ सुरू. ताराराणीनं कसं आणायचं, राजसबाईनं कसं आणायचं जिंजीवर. हेच मुळात पुरुषासारखे पुरुष असून, राजपुरुष असून सुद्धा बेकारही बनवून, कोणी यात्रेकरून म्हणून आलेले आहेत. त्यांना जीव वाचवून पळून इथपर्यंत आले. चन्नमाराणीनं कर्नाटकातल्या मदत केलेली आहे त्यांना. मोगलांचा रोष पत्करून, बादशाचा रोष करून 18 लाख खंडणी दिली तिनं चन्नमाराणीनं. कारण शहाजी महाराजांपासून चन्नमाराणीचं राज्य राखलं गेलेलं आहे. शिवाजी महाराजांनी दक्षिणेच्या वारीत एक मोहिमेत राखलेलं आहे. ही ती ऋण आहेत. आणि मराठ्यांचा राजा दक्षिणेत आला तर मग आणखीन आपलं बळ वाढणार आहे हे चन्नमाराणीला माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राजाराम महाराज खडबडून जागे झाले आणि ताराबाई आणि इतर राण्यांना आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. काय करायचं, मार्गच सापडत नाही. घोड्यावरून आणाय तरी पंचायत, पालखीतनं आणाय पंचायत, चालत आणायचं तरी पंचायत. अहो सगळीकडं मोगलांनी वेढा टाकलेला आहे. पोर्तुगीजांना, इंग्रजांना, फ्रेंचांना औरंगजेबानं सांगितलेलं आहे, कुठंही संशयास्पद काय आढळलं की आम्हाला कळवा आणि ताब्यात द्या. खंडोबालाल, बाळाजीरावजी चिटणीसाचा मुलगा, ज्या बाळाजीरावजी चिटणीसाला हत्तीच्या पायाखाली संभाजीराजांनी दिलेलं होतं, त्याच्या थोरल्या मुलाला दिलं होतं, त्या बाळाजीरावजी चिटणीसाची 2 मुलं, खंडो बल्लाळ आणि निलो बल्लाळ,
ही दोघं वाचली होती, कारण त्यांची आई त्या 2 मुलांना घेऊन धावत धावत येसूबाईंच्याकडे गेली होती रायगडावर, आणि तिनं सांगितलं सगळा वंशच संपतोय. तेव्हा येसूबाईंनी संभाजीराजांची कान उघडणी केलेली आहे की बाळाजीरावजी चिटणीस हे तर स्वराज्याचे अत्यंत निष्ठावंत सेवक, त्यांना मारले हे उचित नाही केले. आणि त्या मुलांना 10 वर्षाच्या ह्या मुलांना येसूबाईंनी सांभाळलेला आहे आपल्या मुलांसारखं. तो खंडोबल्लाळ गोव्याच्या पोर्तुगीजांच्या मोहिमेत संभाजीराजांचा घोडा एकदा समुद्रात वाहवत चाललेला असताना त्यानं वाचवलेला आहे. राजाराम महाराजांना वाचवलेला आहे. आता ताराबाईंना वाचवण्यासाठी तोच पुढं आलेला आहे. तो राजाराम महाराजांना सांगतो की एक मार्ग आहे. माझे 2 मामा राजापुरात सावकार आहेत. त्यांचे तारवे समुद्रात चालतात. व्यापारी आणि सावकारकी करत असल्यामुळं पोर्तुगीजांना, इंग्रजांना, फ्रेंचांना, मोगलांना संशय येत नाही. त्यामुळं आपण राण्यांना, मातोश्रींना, हा मातोश्री शब्द वापरतो ताराबाईंच्या विषयी, राजश्रीबाईंच्या विषयी, राजसबाईंच्या विषयी, आपण मातोश्रींना होनावर बंदरापर्यंत समुद्रामार्गे आणूया. तिथून मग आपण कसंही करून त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेऊन आपण जिंजीवर आणू. आणि तब्बल 1.25 वर्षानंतर समुद्रामार्गे, विचार करा, ह्या 14-15 वर्षाच्या ताराबाई, राजसबाई आणि ह्या अहिल्याबाई 3 राण्या समुद्रामार्गे रात्री बेरात्री प्रवास करायचा. आज एखाद्या विमानानं किंवा अगदी रेल्वेनं सुद्धा एखादी मुलगी आज आपण पाठवायची म्हणलं रात्रीच्या 3-4 दिवसाच्या प्रवासात, तर आपण किती काळजीत, सतत लोकेशन टाक गं, अगं दिसतच नाही, फोनच लागत नाही, हां पोचली वाटतं, दिल्लीपर्यंत गेली, आता दुबईला 2 तास हॉल्ट करेल, मग अमेरिकेत. किती आपण काळजीनं बघत असतो. काय आहे त्या वेळेला सांगा, काय त्या सावकारांचा तरी भरोसा, कोणाचा भरोसा द्यावा, पकडला गेल्यानंतर काय करणार आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे. आणि ह्या मुली जिंजीवर पोचलेल्या आहेत. जिंजीवर पोचल्यानंतर हे राजारामांचं सगळे प्रकरणं ताराबाईंनी पाहिली. ताराबाईंनी तिथं सगळा कारभार आपल्या हातात घेतलेला आहे. आणि हे खापी खान सांगतोय की ताराबाई ही राजारामाची थोरली बायको अत्यंत हुशार होती, बुद्धिमान होती, सैनिकांचं नेतृत्व असू द्या, लष्कराचं नेतृत्व असू द्या, राज्यकारभार असू द्या, त्या अनुषंगानं ताराबाईचा लौकिक नवऱ्याच्या हयातीतच, म्हणजे राजारामाच्या हयातीतच लौकिकास पोचलेला होता. तिच्यातले गुण त्याच वेळेला म्हणजे नवऱ्याच्याच हयातीत जिंजीस असतानाच प्रकट झालेले आहेत. हा खापीखान लिहितोय. मुसलमानांचा हा मोगलांचा इतिहासकार आहे. हे कुणी मराठी इतिहासकारानं किंवा राजेंद्र गडाखेसारख्या माणसानं आत्ता लिहिलं असतं कदाचित विश्वास बसला नसता. परंतु ताराबाईंना मुस्लिम इतिहासकारांनी, साकी मुस्तेद खान असू द्या, भीमसेन सक्सेना असू द्या, हा मनूचे असू द्या, ह्यांनी ताराबाईंचा गौरव वेगवेगळ्या शब्दांमध्ये मांडलेला आहे. आणि हिथं मग सगळी सूत्र हाती घेतल्यानंतर मग ह्या युद्ध मोहिमा, राज्यकारभार हा सगळा सुरू झालेला आहे. संताजीचा पराक्रम प्रचंड आहे. त्या संताजीवर 1-2 तासाचं व्याख्यान होईल. संताजीनं आता हिथं काय झाले सांगतो. हा जो जुल्फिकार खान आहे हा सुद्धा स्वार्थी आहे थोडा. ह्याला माहिती आहे की जर मराठे संपले आपल्याला कुठेतरी पश्चिम बंगाल का तिकडं अफगाणिस्तान इकडं मोहिमेवर पाठवणार आहे अफजल खान, औरंगजेब. हे तिकडं कुठेतरी जाण्यापेक्षा इथं राहिलेलं बरं. तसं म्हातारं हे मारायला चाललंय. हे मेलं की ह्यांच्या पोरांच्यात भांडणं लागणार. मग राजाराम महाराजांना म्हणायचं जिंजी तुम्ही घ्या, म्हणजे दक्षिणेचं राज्य, मी विजापूरचं राज्य माझ्या ताब्यात घेतो. स्वार्थ परमार्थ ह्या गोष्टी येतात. राजकारण आहे, राजनैतिक धोरण आहे. हिथं हे इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे बरं का. इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे की राजाराम महाराज आणि जुल्फिकार खानामध्ये मैत्री झाली आणि त्यामुळं राजाराम महाराज 8 वर्षे जिंजीवर सुखरूप राहिलेले आहेत. मधल्या काळात संताजी धनाजीनं हा वेढा फोडला, जुल्फिकारांवर प्रचंड हल्ला केला, मोगलांच्या सगळ्या रसदी मोडून काढलेल्या आहेत. म्हणजे एक वेळ अशी आली की जुल्फिकार खान आणि त्याच्या सैन्याला खायला मिळत नव्हतं. जनावरं मरायला लागली, माणसं मरायला लागली. आणि जुल्फिकार खान राजाराम महाराजांपुढं हात जोडतो की मी इथं वांदिवाश आहे, इकडं मी जातो, 25 किलोमीटरवर राहतो, गुपचूप बसतो, मला फक्त जिवंत जाऊ द्या, मला जगायला काहीतरी द्या.
राजाराम महाराजांनी ह्यानं आपल्यावर जास्त हल्ला केला नाही, आपल्या पत्नी राण्या सगळ्या गडावर आल्या, आपण पण 6-7 वर्ष काढली इथं, हे अंतर्गत त्यांची राजनीतीचं धोरण आहे. आणि त्या बळावर राजाराम महाराजांनी जुल्फिकार खान सोडवला आहे. त्याला 15 लाख देणगी दिलेली आहे की बाबा काहीच खायला नाही ना, त्याच्या सैन्य तर जगलं पाहिजे. 5-6 हजार माणसं, जनावरं, घोडी आहेत, हत्ती आहेत सगळं. आणि मोगलांचं सैन्य म्हणजे सगळा गावगाडा बरोबर. हो, मराठे फक्त एकटे जात होते, हे सगळं बायका पोरं सगळं घेऊन जायचे. खर्च कसा भागणार? आणि अशा तऱ्हेनं ही वाटचाल जिंजीवर चालली असताना औरंगजेबाचा मुलगा ह्या जुल्फिकार खान आणि त्याचा बाप असद खान यांच्याबरोबर हे काही घेतच नाही. तो किल्ला ताब्यात घेईनच झाला आहे जुल्फिकार खान. औरंगजेबाला संशय आला, इथं काहीतरी पाणी मुरत आहे, म्हणून त्याचा मुलगा त्यानं स्वतः पाठवला कामबक्षाला सगळ्यात धाकट्या. आणि हे दोघं काही काम करत नाहीत, तू जरा तिथं जाऊन वचक कर. मराठ्यांनी कामबक्षालाच कैद केला आहे. औरंगजेबाच्या मुलाला कैद केल्यानंतर इकडं संताजीनं 9 कोटीची संपत्ती लुटलेली आहे. 9 कोटी रुपये त्या काळचे. अहो, एक एक हत्तीवरनं इतकी दौलत यायची. विचार करा, स्वराज्यात किती भर गाठली संताजीनं. तब्बल 25 हंबीरराव मोहिते आणि संताजी घोरपडे सारखे 25 नामांकित सरदार अक्षरशः लोळवले आहेत संताजीनं. औरंगजेबाला स्वतःच्या छावण्या बदलायला लागलेल्या आहेत संताजीच्या भीतीमुळं. म्हणजे जे मल्हारराव चिटणीसांनी लिहिलेलं आहे की संताजी धनाजी घोड्यानं सुद्धा पाण्यात दिसतात का काय, घोड्यांना काय औरंगजेबाला सुद्धा पाण्यात दिसत असतील. इतकी वाईट परिस्थिती मोगलांची संताजीनं केलेली आहे. आणि अशा वेळेला कामबक्ष हा औरंगजेबाचा मुलगा ताब्यात सापडलेला असताना, इतका मराठे पराक्रम गाजवत असताना, दुसरं स्वराज्य निर्माण होईल इतकी संपत्ती लुटलेली असताना मोगलांची, राजाराम महाराज येसूबाईंना सोडवण्याचा प्रयत्न का करीत नाही? प्रयत्न केला, अनेक वेळा फौजा धाडल्या त्यांनी. धनाजी जाधवाला पाठवला, नेमाजी शिंदेला पाठवला, पण यश आलं नाही. संताजीचं म्हणणं यश येत नाही याचं कारण तुम्ही कामबक्षाशी आणि ह्यांच्याशी जी मसलत केलेली आहे त्या कारणे मराठे लढत नाही. आणि इथं वादविवाद झालेला आहे दोघांचा, पराकोटीचा वाद झालेला आहे. तुम्हाला माहीत असेल नसेल, परंतु संताजीनं थेट छत्रपतींना कैद केलेलं आहे. म्हणजे धनाजी, हनुमंतराव घोरपडे, हनुमंतराव निंबाळकर, अमृतराव निंबाळकर जे ह्यांनी वतनं द्यायला सुरुवात केली, राजनीतीचं धोरण ह्यांनी जिंजीला हेच केलं की सगळ्यांना वतनं द्यायची. सभासद बखर, एक बखर लिहिणार त्याला सुद्धा 100 एकर जमीन. काय म्हणजे काय, वाटण्याला सुद्धा मर्यादा पाहिजेत ना. आणि त्यामुळे संताजी भयंकर चिडला हो. संताजी म्हणाला, आम्ही मरण मानकुटीवर घेऊन हिंडतोय आणि लढतोय मोगलांशी, आणि तुम्ही नको त्या कारभारांना डोक्यावर चढून बसताय. आणि जे मोगलांशी लढतायत आणि पुन्हा एकदा आपल्या विरुद्ध लढतायत आणि पुन्हा त्यांच्या विरुद्ध लढतायत, हे ये जा करणाऱ्या संधी साधू सरदारांना तुम्ही वतनं देताय, हे बरोबर नाही. आणि कामबक्ष ताबडीत सापडला होता, त्याला कैद करून तुम्ही येसूबाईंची का सुटका केली नाही? संताजी तो भयंकर भांडतोय. हा कट्टर आहे, स्वराज्यनिष्ठ आहे. राजाराम महाराजांचे कान फुंकले सगळ्या सरदारांनी, हे संताजीच आपल्याला वरचढ झालेला आहे, त्यालाच मारून टाकूया. आणि मग सगळी जिंजीची फौज 25,000ची ही कांचीपुरमला हा संताजी होता, त्याच्या छावणीवर चालून गेली. हे संताजीला कळलं, त्याचे हेर सगळीकडे पसरलेले असायचे. अप्रतिम योद्धा आहे हा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर गनिमी काव्या त्यांच्याही पेक्षा वेगळ्या पद्धतीनं वापरणारा, गनिमी काव्याचा उपयोग करणारा जगात कुठलाही योद्धा झाला नाही, इतका अप्रतिम योद्धा संताजी घोरपडे. आणि ह्याच्यावर चालून गेल्यानंतर मग संताजी पण पेटून उठला. माझ्याच जीवावर उठले तर मी का लढायचं नाही, माझा जीव मला वाचवलाच पाहिजे. आणि ह्या लढाईमध्ये नागोजी माने म्हसवडकचा, ज्यानं संताजीची हत्या केली, त्याचा मेहुणा अमृतराव निंबाळकर हा संताजींना पकडला आणि त्याला हत्तीच्या पायाखाली देऊन ठार केला. हा राग नागोजी मानेच्या डोक्यात होता संताजीला मारण्याच्या विषयीचा. आणि ह्या लढाईमध्ये इतके सरदार मारले मराठ्यांचे, धनाजी जाधव पळून गेलाय. विचार करा, कुठल्या राजाला एखादा सेनापती सोडून जाईल का? कुठं शिवा न्हावी, कुठं बाजीप्रभू, कुठं मोरारजी देशपांडे. राजासाठी लढणारी माणसं, म्हणजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणणारी माणसं एकीकडं, आणि धनाजी जाधव
राजाराम महाराजांना एकटं मैदानात टाकून पळून जातो आणि इथं राजाराम महाराज कैद होतात. रात्रभर कैदेत राहतात, छत्रपती कैदेत राहतात संताजीच्या. दुसऱ्या दिवशी संताजी येतो, त्यांना कैदेतनं सोडवतो, माफी मागतो. माझ्यापेक्षा माझ्या हाताखाली लढणाऱ्यांना तुम्ही मोठं करताय आणि मला सरसेनापतीपदसुद्धा देत नाही. मी काय मागतोय तुमच्याकडे? इतकी धन दौलत स्वराज्यासाठी मी इतका प्राणप्रतिष्ठेनं लढतोय. माझं चुकलं, मान्यच आहे, माझी घोडचूकच आहे, परंतु तुम्ही काय करताय याचा विचार व्हायला पाहिजे. दुर्दैवानं तो विचार झाला नाही. राजाराम महाराज जिंजीवर संताजीनंच पोचवलं आहे त्यांना सुखरूप 2-2.5 हजाराची फौज देऊन, का तर पुन्हा मोगलांनी त्यांना पकडू नये म्हणून. आणि ह्यांनी संताजीचं सगळं सैन्य काढून घेतलं. सगळं काही जाणार नाही, संताजीवर सुद्धा निष्ठा असणारी, कारण संताजीनं पोचलेलं आहे. 25-25 हजार 40-40 हजाराची फौज त्यानं उभी केलेली पोचलेली आहे, पगार देऊन. काही माणसं, निम्मी अर्धी माणसं तर संताजीबरोबर राहिलीच ना, पण शेवटी नाहीच, त्यानं सेवानिवृत्तीच घेतली. तो म्हणाला नाही, मला जगायचं नाही म्हणजे मला लढायचंच नाही. स्वराज्यासाठी लढण्याची जी मानसिकता होती ती सगळी संपली संताजीची. आणि संताजी सेवानिवृत्त झाल्यासारखा ह्या स्वराज्याच्या सेवेतनं निवृत्त झाला, महाराष्ट्रात आला. पुढे त्याची हत्या झाली. हत्या झाल्यानंतर जसं हंबीराव गेल्यानंतर संभाजीराजांचा उजवा हात मोडल्यासारखं झालं होतं, तसं संताजी गेल्यानंतर राजाराम महाराजांचा उजवा हात नाही, स्वराज्याचाच खरं आधारस्तंभ विस्कळीत झाला, मोडून पडला. मग राजकीय धोरण काय? परत तह करूया. औरंगजेबाशी तह करायची म्हणजे साधी गोष्ट आहे का? राजाराम महाराज ताराबाईंनी प्रस्ताव पाठवला त्यांच्याकडं. जुल्फिकार खानाला म्हणाला मला काही तह करण्याचा अधिकार नाही, तो बादशाह त्याला मान्यता देणार. त्यानं तहाची बोलणीचा प्रस्ताव तो पाठवला. राजाराम महाराजांना जो रक्षास्त्रीकडून मुलगा झाला होता, कर्ण नाव होतं त्याचं, अत्यंत देखणा मुलगा, महाभारतातल्या कर्णासारखा, त्याला त्यांनी तुझ्याकडे ठेवतो बाबा, तुझ्या ताब्यात 2 महिने, जो प्रस्ताव औरंगजेबाचा जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत. आणखीन काही कारभारी मंडळी आहेत, गिरजोजी यादव आहे, यादवराव मुन्शी आहे, ही मंडळी त्यांनी त्याच्याकडे ठेवलेली आहेत वांदिवासला जुल्फिकार खानाकडं. औरंगजेब तयार होणं शक्यच नाही हो. इतका मोठा बादशाह, अर्ध्या आशियावर काम करणारा आणि जवळजवळ मराठ्यांचं राज्य संपवण्याचीच घोषणा करणारा, हा संपवायचंच आहे म्हणून पेटून उठलेला, हा कुठला तह स्वीकारतोय? त्यानं उलट जुल्फिकार खानाला सांगितलं ताबडतोब जिंजी ताब्यात घे, नाही तर तुझंच काही खरं नाही. तुझं काही खरं नाही हा शब्द अंतिम. औरंगजेबाचं एक होतं शब्द, अंतिम म्हणजे अंतिम. ह्याला मारायचा मारायचा. तो स्वतःला म्हणजे पैगंबरांचा दूत मानत होता की मी म्हणल ते म्हणजे भगवंत म्हणतो. संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी बऱ्याच त्याच्याच सरदारांनी सांगितलं होतं, ह्यांना अशी कैद करूया, त्यांना असं करूया, आग्र्याला ठेवूया, काबूलला. कुणाचं ऐकलं नाही. तो म्हणाला होता माझ्या बापाने एक चूक केली, शहाजी महाराजांना जेवण सोडलं. मी एक चूक केली, शिवाजीला आग्र्यातून सोडलं. आता ही चूक करणार नाही संभाजीला सोडण्याची. त्याच्यामागे हे कारण आहे. आणि मग हा तहाचा प्रस्ताव विस्कटून टाकल्यानंतर जुल्फिकार खानानं गुप्तरित्या ह्या मंडळींना जी आली होती शिष्टमंडळ तहासाठी, त्यांना सांगितलं बाबांनो, माझा जीव राजाराम महाराजांनी वाचवला आहे, तुमच्या राजाला गुप्तरित्या जिंजीतून बाहेर काढा आणि महाराष्ट्रात घेऊन जा, अन्यथा मला जिंजी घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, माझा जीव जाईल. आणि मग परत धोका. इथंही राण्या मागच राहिल्या. राजाराम महाराजांना बाहेर ते काढायचं कसं? कुणाबरोबर काढणार? कसं काढणार? सगळीकडनं जिंजीला वेडा आहे हो. जुल्फिकार खान राजाराम महाराजांच्या बाजूचा आहे म्हणजे काय सगळे सरदार त्याच्या बाजूचे नाहीत ना. एखाद्या पक्षातल्या नेत्याच्या फुटला म्हणून 4 चौघे जातील, 10-20 जातील, पण सगळे जात नाहीत ना. तसंच आहे जुल्फिकार खानाचं. त्याच्या विरुद्ध जर तक्रार गेली औरंगजेबाकडे तर औरंगजेब त्याला सुद्धा ठार मारणार. मग आता गुप्तरित्या बाहेर तरी कसं पडायचं? पुन्हा खंडोबल्लाळ म्हणाला मी योजना आखतो. काय आखणार? गणोजी शिर्के हा मोगलांच्याकडे होता, तो संभाजी महाराजांच्या काळातच गेला होता. खंडोबल्लाळ वेषांतर करून त्याच्या छावणीत गेला, त्याच्या तळावर, आणि त्यालाच हातापाया पडून सांगितलं की आपला राजा जगला पाहिजे, स्वराज्य जगलं पाहिजे, आणि ते तुझ्याशिवाय जगणार नाही, कारण तू मोगलांचा सरदार आहेस. मोगलांचा सरदार जर बाहेर निघाला तर तो कशासाठी निघाला कोणी काही विचारणार नाही. हे वेषांतर करून मोगलांचेच सैनिकांचं वेषांतर करून राजाराम महाराज बाहेर पडतील.
हा काय मानणारच नाही हो. तो थोडासा ताठ मनाचा, ताठर मनाचा. हे म्हणाला, छे माझा जीव धोक्यात घालायचं म्हणला, मी कशासाठी हे करू, माझा जीव गेला म्हणजे काय करू, मला काय मिळणार आहे. तो म्हणा तुम्हाला काय पाहिजे ते देतो, मला वतन द्या म्हणाला, मला कोकणातलं वतन द्या. तो म्हणाला, आता खंडोबाला म्हणाला, आता महाराजांना भेटायचं, वतनाचं कागद आणायचं आणि पुन्हा तुझ्याकडे यायचं, मी जिवंत राहीन का नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे तू ऐक माझं आणि त्यांना सोडव, बाहेर काढ. हा ऐकायलाच तयार नाही. खंडोबाला म्हणाला, ठीक आहे, माझं वतन तुला देतो. दाभोळचं वतन खंडोबालाळानं स्वतःच्या हस्ते लिहून दिलं. खंडोबालाळ दारिद्र्यात मेला बघा, निष्ठावंत स्वराज्य सेनानी. काय यातना होत असतील. हे सगळं पाहिलं की मग का लिहावं वाटतं, कशासाठी यांनी केलं हे सगळं. असं काही वाचलं की पुन्हा लिहिलं पाहिजे, खंडोबालाला सुद्धा न्याय दिला पाहिजे. आणि मग गणोजी शिर्के, वास्तविक गणोजी शिर्केंना संभाजी महाराजांना पकडून दिलेलं नाही, लक्षात घ्या. त्यानं जर पकडून दिलं असतं, संताजीनं त्याला जीवन ठेवलं नसतं. हा पायत्यालाच आहे ना, जिंजीच्या मोगलांच्या जुल्फिकार खानाच्या सेवेत आहे हा. जो संताजी मुकरब खानाला सोडत नाही, त्याला मारतो पन्हाळ्याच्या लढाई, तो ह्याला कशाला सोडेल. बरं, संताजीचा बापसुद्धा मेलेला आहे त्यावेळी, मालोजी घोरपडे, संभाजीराजांच्या कैदेच्या वेळेला. आणि संताजी प्रचंड कट्टर आहे हो, भयंकर तो स्वराज्याभिमानी. आणि गणोजी शिर्केला कोण सांगेल, विश्वास ठेवल सांगा. जर गणोजी शिर्केनं असे जर विश्वासघात केला असेल संभाजीराजांच्या विरुद्ध, तर राजाराम महाराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न करा म्हणून त्याला कशाला विनवण्या करतील. खंडोबाला तरी कशाला विश्वास ठेवल त्याच्यावर. पण शेवटी वतन दिल्यानंतर तो तयार झाला आणि एका रात्री पहाटे शिकारीला चाललो आहे असं सांगून तो 550 हे सगळं माणसं राजाराम महाराजांची घेऊन तो जिंजी सोडली आणि वेल्लोरला पोचला. प्रश्न राहिला राण्यांचा परत, महिला कशा बाहेर काढायच्या. 4 राण्या आहेत. राजसबाई गरोदर आहेत 6 महिन्याच्या, त्यांची एक मुलगी आहे. ताराबाईंचा मुलगा आहे छोटा 2 वर्षाचा. ताराबाईंची एक मुलगी आहे. तर काय करायचं. गणोजी शिर्के परत येतो. तो दाऊद खान पन्नी नावाच्या सरदारच्या तावडीत सापडतो मोगलांच्या. त्याला संशय येतो, शिकारीसाठी गेला होतास, किती माणसं घेऊन गेला होतास, किती माणसं घेऊन आलास वगैरे वगैरे चौकशा बाचाबाची झाली, भांडणं झाली. त्यात त्यानं गणोजी शिर्केला कैद करून टाकलं. आता तर मोठीच अडचण झाली की ताराबाईंना बाहेर काढायचं कसं, राण्यांना बाहेर काढायचं कसं. मग गिरिजाजी यादव हा होता अंतपुराचा रखवालदार, हवालदार, सर हवालदार. त्यानं त्याच्या यादव दप्तरात लिहून ठेवलेलं आहे की अक्षरशः मरण मानगुटीवर घेऊन जिवंत राहणारच नाही, जीवाची हमी नाही, असं मनाशी हिया करून मी ह्या 4 राण्या आणि माझं कुटुंब, त्याचीही बायको होती, त्याचंही कुटुंब होतं, ह्यांना मी बाहेर काढलं आणि वेल्लोरास पोचवलं. आणि 22 फेब्रुवारी 1698ला हे सगळे विशाळगडावर आले. दरम्यान 6 महिन्यापूर्वी संताजीची इकडं नागोजीनं हत्या केलेली होती. ही राजकीय वाटचाल परत आल्यानंतर, जिंजीस आल्यानंतर पुन्हा काय, इथं थांबलेलं नाहीत ताराबाई. ताराबाई म्हणतात काय, राज्य प्रजेचं आहे. विचार करा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य कधीही भोसल्यांचं राज्य मानलेलं नाहीये, रयतेचं राज्य मानलेलं आहे. हे मराठे लढतायत, ते राजारामाच्या नेतृत्वाखाली लढू द्यात, नाही तर ताराबाईंच्या नेतृत्वाखाली लढू द्यात. राज्य आपलं आहे, राजा आपला होता, आपली भूमी आहे, हे आपणच जगवलं पाहिजे. ह्या शिवविचारानं हे प्रेरित होऊन लढतायत मोगलांविरुद्ध. आणि ही जाणीव राजाला असावी लागते. ही जाणीव ताराबाईंना होती. प्रजेचं राज्य आहे. पाटील, सेठ, कुणबी, लक्षात घ्या. हे एक विठ्ठलदास पंत नावाचा कवी होता, त्याने हे लिहून ठेवलेलं आहे की पाटील, सेठ, कुणबी, जुलाई. पाटील म्हणजे सगळे आले बरं का. पाटील म्हणजे जहागीरदार, वतनदार ते येतात. त्यात देशपांडे आले, देशमुख आले, देशकुलकर्णी आले, कुलकर्णी आले, इनामदार आले, जहागीरदार आले. पाटील की ज्यांना मिळालेले देशमुखी वतन हे असे पाटील.
पाटील शेठ आदरणीय जगन्नाथ शेठ सर. समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव असणारे शेठ लोक त्या काळातही होते. राजा आहे म्हणून प्रजा आहे. आणि कुणाला द्यायचं? काय आहे ते मोगलांना का द्यायचं? आपल्या राजाला का द्यायचं नाही? ही भावना. आपण सोलापुरात राहिलो, सोलापूरकरांनी आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांना आपण काय देऊ शकतो, हा विचार करा. कुणबी म्हणजे सगळे शेतकरी, शेती करणारे, सगळ्या मराठ्यांसह कुणबी आले. जुलाई म्हणजे विणकाम करणारे, शिंपी काम करणारे, असे कोष्टी लक्षात. चांभार, सोनार, परीट न्हावी लक्षात घ्या. असे कितीतरी बिगारी. आणि ह्यांनी हे राज्य सांभाळलेलं आहे. तर ह्यांच्या प्रती आपण स्वराज्य अस्मिता जागृत केली पाहिजे, रयतेत गेलं पाहिजे. राजा हा प्रजेचं हित जपणारा असावा लागतो, सैनिकांचं हित जपणारा असावा लागतो. तो केवळ सत्तेचा अभिलाषीपणा जपणारा नसावा, केवळ सत्तेचा विचार करणारा नसावा. हा विचार या उभयतांनी केला. 2 वर्षाचा मुलगा आहे. ताराराणी घोड्यावर बसून राजाराम महाराजांबरोबर प्रजेत बाहेर पडलेल्या आहेत भेटायला. अख्खं समुद्र तट कान्होजी आंग्रेसारख्या सरदारांना सांभाळला. गड किल्ले 40,000ची मराठ्यांची फौज आहे, पण 100 किल्ले ताब्यात आहेत. त्या किल्लेदारांना त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आम्ही आहोत. आज आपण कार्यालयात काम करत असताना एखादी वरिष्ठ कार्यालयाची मंडळी येणार असली, आपण किती कामाला लागतो, आपण किती आदर सत्कार त्यांचा करतो, आपल्याला किती कुतूहल वाटतं, उत्सुकता वाढते. राजा येणार आहे भेटायला, शिवछत्रपतींचा मुलगा साक्षात छत्रपती भेटायला येणार आहे. काय प्रजेला वाटलं असेल, सरदारांना, गडकऱ्यांना केवढा आनंद, हुरूप वाढतो हो. तसे हे दोघं बाहेर पडलेले आहेत. राजाराम महाराज चकित झाले. राजारामांची प्रकृती इतकी नाजूक आहे, पण तेही बाहेर पडले. ताराबाई 2 वर्षाच्या मुलाला घेऊन बाहेर पडलेल्या आहेत. राजेशबाई गरोदर असल्यामुळे त्या विशाळगडावर थांबल्या. आणि हा विचार घेऊन हे बाहेर पडले, प्रजेला भेटले. 6 महिने त्यांचा प्रवास चालू आहे, संपूर्ण उत्तर कोकणचा. प्रतापगडावर आले. प्रतापगडावर निघताना त्यांनी जेव्हा जिंजीकडे जाताना आई भवानीची पूजा केली असेल, तिथं होम हवन केलं. ताराबाईंनी काही धार्मिक धोरणंसुद्धा आखलेली आहेत, निर्णय घेतलेले आहेत, राजाराम महाराजांच्या हयातीत घेतलेले आहेत. प्रतापगडावरून येताना पायथ्याला कुडाळच्या तिथं हेळवाक म्हणून गाव आहे, तिथं राजाराम महाराजांचा मुक्काम होता. त्यावेळेला हा जो गिरजोजी यादव आहे तो ताराबाईंबरोबर होता आणि त्याला वतन पाहिजे होतं. त्याला एक वाईट वाटायचं की सगळ्यांना वतनं मिळाली आणि मी इतकं माझं बापजाद्यांपासून आजोबा पंजोबापासून छत्रपतींच्या घराण्यात मी सेवेला आहे, पण आमची वतनं आम्हाला मिळत नाहीत. आणि त्यामुळं तो एक नाराज माणूस होता. पण या वेळेला काय झालं, ह्या राजेशबाई गरोदर होत्या, त्यांना मुलगा झाला. ही बातमी अंतःपुराचा सर हवालदार या नात्यानं गिरजोजीनं पहिल्यांदा राजाराम महाराजांना द्यायची असती. एक परंपरा होती ती राजघराण्यातली. आणि ती बातमी दिल्यानंतर राजाराम महाराज म्हणतात, आम्ही मुलाचं बारसं करायला जातो विशाळगडावर. ताराराणी सांगतो तुम्ही सज्जनगडावर थांबा. ताराराणी सज्जनगडावर थांबलेल्या आहेत. तिकडं गेल्यानंतर राजसबाई ह्या दुसऱ्या राणी, म्हणजे राजारामांच्यावर सुद्धा ताराबाई राणी आणि राजसबाईंचा प्रभाव कसा होता बघा. राजसबाई राजारामांना सांगतात की आमचा जीव कुणामुळं वाचला, हे मूल कुणामुळं जन्माला आलं, गिरजोजी यादवांना आम्हाला जिंजीतनं बाहेर काढलं. गिरजोजी काकांना न्याय द्या, त्यांच्या वतनाचा कागद तयार करून द्या, तरच मुलाचं बारसं, नाहीतर राजपुत्राचं बारसं नाही. एक राणी केवढा मोठा निर्णय घेते बघा. आणि तो मग वारसा त्यांचा तो कागद येतो वतनाचा. तो वतनाचा कागद आल्यानंतर ताराबाईंकडे दुसरा हट्ट धरतो हा गिरजोजी की पालीच्या डबीचा हक्क मला द्या. पालीची डबी हा शब्द यात्रे दिवशी जेवढा काही ऐवज जमा होतो देवस्थानाकडं, तो सगळा ऐवज त्या ज्याच्याकडं तो वतन दिलेलं असते गावाचं त्याच्याकडं असतो. हा हक्क यादव घराण्याकडे होता. परंतु हा गिरजोजी यादव जिंजीस असताना ह्या गिरजोजी यादवाच्याच भावांनी 10 गावं त्याच्या वतनात खालची ही धनाजी जाधवाला विकून टाकली. आणि धनाजी जाधव आता ह्या डबीवर हक्क सांगायला लागला, कारण ते पाली गाव धनाजीच्या 10 गावामध्ये मोडायला लागलं.
आणि ह्या दोघांमध्ये भांडण झालं. ताराबाईंना प्रश्न पडला, धनाजी सेनापती आहे, गिरजोजी तर आमचे जीव वाचवतोय, कित्येक वेळा वाचवला आहे, न्याय कुणाला द्यावा. त्यांनी सांगितलं हा डबीचा सगळा ऐवज सरकार दरबारी जमा होईल. पण नंतर हे दोघं भांडायला लागले आणि ह्यातले दोघं जर फुटले तर पंचायत होईल. म्हणून शेवटी न्याय, खऱ्या अर्थानं न्याय पाहिजे होता, तो गिरजोजी यादवांना दिला आणि डबीचा हक्क दिला. धनाजी नाराज झाला थोडा. ताराबाईंनी धार्मिक क्षेत्रात सुद्धा काम केलेलं आहे. सज्जनगडला रामदासांची समाधी होती, तिथं मोगलांचा हल्ला होत होता. तिथल्या दिवाकर गोसावी ह्याला त्यांनी वतन दिलेलं आहे. हरिश्चंदी नावाचं गाव होतं, ते त्याला वतन म्हणून दिलेलं आहे. आणि त्याला सांगितलेलं आहे की सज्जनगडाचे सगळे जे काही समाधीचे अवशेष तुटले असतील, फुटले असतील, ते पुन्हा बांधकाम करा. चाफळ जे राम मंदिर आता फेमस आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे, तिथंही देवस्थान होतं. त्या दिवाकर ह्या गोसावीलाच त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की तटबंदी नदीच्या पुरामुळं पडत गेलेली आहे आणि ती देवळाला धडकलेली आहे. तुम्ही तटबंदी नुसती बांधू नका, ताकीद देतात की देवळाचं बांधकाम करा. आपल्या तुळजापूर भवानीची पूजा शिवाजी महाराजांच्या काळात ही थांबलेली होती, संभाजी महाराजांच्याही काळात थांबलेली होती. हा औरंगजेब आग्र्यापासून जिंजीपर्यंत, तंजावरपर्यंत जिहाद पुकारतोय, अनेक हिंदूंना पाठवतोय, नाहीतर जिहाद. आणि अशा परिस्थितीमध्ये ताराबाई तुळजापूरच्या भवानीची पूजा चालू ठेवा म्हणून आदेश काढतात. नुसता आदेश काढत नाहीत, तर तिथलंही गाव ते दत्तक देतात, म्हणजे वतन देतात. हे ताराबाईंनी देवीची पूजा सुरू केलेली आहे तुळजाभवानीची. अशी ही ताराबाई जगद्विख्यात आहे. खूप बोलण्यासारखं आहे, पण मी थांबणार आहे वेळेअभावी. चालतंय ना? जगद्विख्यात का म्हणायचं ह्याचं एक कारण सांगतो की ताराबाई म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांची सून आहे हे अनेक जणांना माहिती नाही. मी तर जगद्विख्यात हा शब्द वापरतोय. याचं कारण असं आहे, जगद्विख्यात, तर याचं कारण मी नंतर सांगतो. तर मी तर म्हणेन की ताराबाई जन्माला आल्या हे आपल्या राष्ट्राचं भाग्य आहे. म्हणजे शिवाजी महाराजांमुळं स्वराज्य निर्माण झालं आणि मोगलांसारख्या साम्राज्याचा पाडाव झाला. औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये दक्षिणेत आलेला नाही. पुढं संभाजी महाराजांनी लढवलं, पण सगळे त्यांनी बरेचसे मराठे बाटवले, हिंदू बाटवले. ताराबाईंच्या काळातसुद्धा हे धोरण त्यांना अवलंबलेलं असताना ताराबाईंनी मराठ्यांनी इतका लढा दिलेला आहे की औरंगजेब हतबल झालेला आहे. आणि ह्याला जगद्विख्यात का म्हणायचं, तर 2001 साली अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना इथला एक इतिहासाचा प्राध्यापक भारतातल्या काही कर्तबगार व्यक्तींचा इतिहास लिहिण्यासाठी, अभ्यासण्यासाठी आलेला होता. आणि मग शहाजीराजे असतील, शिवाजीराजे असतील, संभाजीराजे असतील, जिजाबाई असतील, ताराबाई असतील, यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना सुलताना बेगम असेल, निजामाचा वजीर मलिक अंबर असेल, ही सगळी व्यक्तिमत्व अभ्यासताना ताराबाईंविषयी जाणून घेण्यासाठी तो डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्याकडे कोल्हापूरला गेला होता 2001 साली. तासभर त्यांची चर्चा झाली आणि तासभर चर्चा झाल्यानंतर, तास दीड तास चर्चा झाल्यानंतर जयसिंगराव पवार सरांनी त्यांना एकच प्रश्न विचारला की एक विधवा राणी, 25 वर्षाची एक विधवा राणी औरंगजेबासारख्या संपूर्ण अर्ध्या आशियावर राज्य करणाऱ्या सम्राटाशी सतत 7 वर्ष लढा देते, त्याच्या ताब्यात राज्य तर जाऊन देतच नाही, आपल्या राज्य तर वाचवतेच, त्याचा विस्तार करते आणि औरंगजेबाला भिकेला लावते, नामोहरम करते. अशा प्रकारचा पराक्रम जगाच्या इतिहासात कुठल्या स्त्रीनं केलेला आहे का? त्यावेळी रिचर्ड ईटन म्हणतो, नाही, अशी स्त्री जगाच्या इतिहासात झालेली नाही. आता ताराबाईंचा अभ्यास पुन्हा सुरू झाला. जयसिंगराव पवारांचा, राजर्षी शाहू छत्रपती असतील किंवा संभाजी महाराज असतील, इतर राजाराम महाराज असतील, अनेक इतिहासकारांवर लिहित असताना ते ताराबाईंच्या इतिहासाकडे पुन्हा वळले. आणि 2021 साली त्यांनी ईटनला फोन लावला, रिचर्ड ईटनला, की तुम्ही ह्या मताशी ठाम आहात का? 2001 साली तुम्ही मला स्टेटमेंट केलं होतं की अशी इतिहासात, जगाच्या इतिहासात अशी स्त्री झालेली नाही. 20 वर्षात तुमच्या पाहण्यात कुठली अशी स्त्री पुन्हा आली आहे का?
रिचर्ड ईटननं लगेच सांगितलं की नाही, जगाच्या इतिहासात अशी स्त्री झालेली नाही. देर इज नो पॅरलल इन वर्ल्ड हिस्ट्री टू ताराबाई. तिला तोड नाही जगाच्या इतिहासामध्ये. इतकं कार्यकर्तृत्व ताराबाईंचं आहे. म्हणून मी जगत विख्यात असं म्हटलं. औरंगजेबाची अवस्था काय झाली असेल, ध्येयधोरणं काय. किल्ले घेतले ताराबाईंच्या काळात. औरंगजेबानं किल्ले महत्त्वाचे घेतले. सातारची राजधानी घेतली, परळीगड घेतला, सज्जनगड, वसंतगड घेतला, इकडे पन्हाळ घेतला, विशाळगड घेतला, पावनगड घेतला. मलाही प्रश्न पडायचा, मग मराठे काय करत होते. ताराबाईंनी काय केलं, राजकीय धोरण, लष्करी धोरण, हा इकडं लढतोय ना, तुम्ही त्याच्या प्रदेशात घुसा. मोगल इतके घुसले उत्तरेकडं की औरंगजेबाला वाटलं मराठे आग्र्याकडे घुसले तर माझं तिकडचं पण जायचं नाही इकडचं. कृष्णा सावंत नावाचा सरदार, भीमसेन सक्सेना, मोगलांचा इतिहासकार लिहितोय बरं का, की सुलतानशाही सुरू झाली तेव्हापासून एकाही मराठ्यानं साधी नर्मदा ओलांडलेली नव्हती. आणि कृष्णा सावंत नावाचा माणूस यमुनेच्या पुढं जातो, नर्मदेच्या पुढं जातो, धडका मारतो. हा मोगलांनी लिहिलेला इतिहास आहे. विचार करा. ताराबाईंनी मोगलांच्या प्रदेशात इतका धुमाकूळ घातला आणि त्यांनी राजकीय धोरण काय ऐकलं, वतनं तर दिलीच, पण तो जिंकशील तो तुझा प्रांत, स्वराज्यात काय दिलं नाहीस तरी चालेल. ह्यांनी मोगलांचा पण प्रांत घेतला, मराठ्यांचा पण प्रांत आला ह्यांच्या ताब्यात. मोगलांच्याकडे काहीच राहिलं नाही. काही राहिलं नाही म्हणजे तुम्हाला सांगतो, औरंगजेब रडलेला आहे. ताराबाईंनी औरंगजेबाच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर काढलेले आहेत. तो इतका हतबल झाला. 3 मुलं आहेत माझी, पराक्रमी सरदार आहेत. किती आहेत, 5-50 सरदार मराठ्यांच्याकडं, ह्याच्याकडं 500 सरदार. मराठ्यांची फौज किती, तो स्वतः म्हणतो की शिवा म्हणजे शिवाजीराव आणि त्याचे पुत्र जिवंत होते. 10-12 हजाराचं घोडदळ होतं आणि आता ह्यांचं घोडदळ 2 लाखापर्यंत गेलं. माझ्या सगळ्या मुलखात हिंडतंय. हे औरंगजेबाचे उद्गार आहेत. मनुची हा इटालियन प्रवासी आहे. त्यानं औरंगजेबाची फजिती इतकी लिहिलेली आहे की औरंगजेबाच्या अंतिम काळात तो रडला का, तर मुलं माझी भांडणार हे 100%. राज्य राखलं जात नाही. मराठ्यांचं राज्य तर जिंकता आलंच नाही, पण आपलं आग्र्याचं सुद्धा तख्त राहतंय की नाही ही शंका आहे. एकदा मी मेल्यासारखं सोंग केलं आणि मेला म्हणून घोषणा झाली. खरंच भांडले. म्हणजे त्याचा मुअज्जम नावाचा मुलगा होता अफगाणिस्तानात. तिथं एवढं बंडाई झाली की 2000 पठाण मारले गेले मुअज्जमचं वर्चस्व निष्ठ करण्यासाठी. विचार करा. हतबल किती झाला की मराठ्यांचं राज्य जिंकता येत नाही तर शाहूला मुसलमान करण्याचं त्यानं धोरण आखलं. का तर मराठ्यांना राज्य कसं द्यायचं, ह्याला जर छत्रपती म्हणून दिलं तर पंचायत, मग माझं काय शिल्लक राहिलं. ह्याला जर मारावा शाहूला, तर एकदा अक्कल घेतलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांना मारून. इतके मराठे पेटलेले आहेत की मला जगून देत नाहीत. शाहूला मारल्यानंतर मीच नाही, माझे वंशसुद्धा जगणार नाहीत. म्हणून तो शाहूंना ठार मारत नाही. तो धनाजी जाधवाच्या तर्फे आणि रायभान भोसले म्हणून व्यंकोजी राजांचे पुत्र होते, त्यांच्यातर्फे तहाची बोलणी ताराबाईंच्याकडे पाठवते. तहाचा प्रस्ताव केवढी वेळ आली बघा त्याच्याकडं, की छत्रपती शाहू महाराज माझा मुलगा कामबक्ष आहे, याच्या जोडीनं दक्षिणेचा सुभा सांभाळतील. मुसलमान करण्याचा डाव आहे. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल ते देशमुखीचा 4था हिस्सा किंवा 4था आपण म्हणतो चौथ तो दिला जाईल. ताराबाई म्हणल्या छे. साकी मुस्तिद खान म्हणतो शिरासारखा गोळा तोंडात आयता पडलाय मराठ्यांच्या एवढ्या कष्टांनंतर, हे कसे देतील तहाला, शक्यच नाही. त्याची बायको आणि मुलगी आली जिनतुन्निसा. त्यांना ताठ होतो, महाराष्ट्रात आलो त्यावेळी म्हाताऱ्या झालो आम्ही. काय जगलो, राजेशाही थाटात दिल्ली आग्र्याला जगत होतो. ह्या दगडधोंड्यात जरी खोऱ्यात रानात वनात काट्या कुट्यात हयात गेली आमची. तरण्याचं म्हातारं झालो आम्ही. काय 4 वर्ष राहिली असतील तेवढी तरी चांगली काढू द्यात अब्बाजान, आग्र्याला परत जाऊया. ह्याची माघार घेण्याची वृत्तीच नाही, शक्यच नाही. इतकं केल्यानंतर मरायचं ते सुद्धा लढून मारायचं असं म्हणतो. माझं अल्लाह
प्रार्थना करतो की माझं रक्त सांडू दे. मराठे एवढे हुशार, औरंगजेबाला 3 वेळा पकडण्याचा प्रयत्न त्यांनी सोडून दिलेला आहे. कारण का, ह्याला सोडलं तर आपल्याला खायलाच काही मिळणार नाही ना. खायला काय म्हणजे सगळं व्यापलं आहे हो ह्यानी, सगळा प्रांत व्यापलेला आहे मराठ्यांनी, आणि ह्याचा पैसा येतोय, हे लुटायचा ना आपणच घ्यायचा. जर औरंगजेब मेला तर काहीच येणार नाही. हे मराठ्यांना हे पाहिजे होतं की हा संपला पाहिजे, ह्याची धन दौलत संपली पाहिजे, ह्याला असा संपवायचा. आणि ह्या बायका रडतायत आणि तरीही ऐकायला तयार नाही. आणि अशा दरिद्र्य अवस्थेत, ही दारिद्र्य अवस्था त्याची फक्त मी मार्टिनच्या मनुष्यच्या शब्दात ऐकवतो फक्त तेवढंच मी, कारण त्याचे शब्द इकडं तिकडं होऊ नयेत म्हणून मी सांगतो आहे, बाकी काही नाही. त्याच्या अवस्था मनुष्याने लिहून ठेवली आहे औरंगजेबाच्या छावणीची. तो काय लिहितो बघा. बादशाच्या छावणी इतकी घाणेरडी जागा पृथ्वीच्या तलावर सापडणार नाही. बादशाच्या छावणी इतकी घाणेरडी जागा पृथ्वीच्या तलावर दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. त्याच्या छावणीजवळून जाताना नाक धरून जाणेही मुश्किल होत असे. माश्या सर्वत्र घोंगावत असतात, त्या इतक्या की काहीतरी खायला घ्यायचे प्यायला घ्यायचे म्हटलं तरी उलट्या होतात. बघा, जो बादशाह सोन्या चांदीच्या शामियानात राहत होता, जड जवायचे धन दौलत अख्ख्या अर्ध्या आशियावर राज्य करत होता, त्याची ही अवस्था आहे. माश्या सतत सर्वत्र घोंगावत असतात, त्या इतक्या की काहीतरी खायचे प्यायचे म्हटले तरी उलट्या होतात. दररोज असंख्य माणसे आणि जनावरे मरून पडतात, त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत असते. मेलेल्या माणसांना जनावराप्रमाणेच दोरी बांधून ओढून नेले जात असते. शेकडो माणसांना जनावरांप्रमाणे दोरी बांधून ओढून नेले जाते. त्यांच्या अंगावर जे काही चांगले चुंगले असेल ते सुद्धा लुबाडून ते प्रेत एखाद्या खड्ड्यात ढकलून दिले जात असे. पूर्ण गाडणं तर सोडूनच द्या, त्यावर नंतर कोल्ही कुत्री तुटून पडत आणि त्या प्रेतांचा फडशा पाडत. औरंगजेब स्वतः काय सांगतोय आपल्या सरदारांना, मी मेलो तर मला दफन करताना एकच गोष्ट करा की माझ्या तोंडावर वस्त्र पांघरू नका. दफन करताना आपण सगळं पांघरतो, वस्त्र दहन करताना सुद्धा आपण वस्त्रानं पांघरतो नव्यानं. तो दफन हे करताना म्हणतो माझ्या तोंडावर तेवढं वस्त्र टाकू नका. का, तर मला नरकात जागा नको आहे. मी माती झेलली इथली तोंडावर तर मला कदाचित स्वर्गात जागा मिळेल. माझ्यासारखा पापी पृथ्वी तलावर झाला नाही. मला अल्लाह माफ करेल की नाही माहिती नाही, परंतु त्यांना माफ करावं आणि मला स्वर्गात जागा द्यावी म्हणून एवढं तरी माझ्यासाठी करा. ही औरंगजेबाची करुण कहाणी आहे आणि ही ताराबाईंनी केलेली आहे. म्हणून मी म्हटलं की ताराबाई झाल्या नसत्या, झाल्या म्हणूनच हे राष्ट्राचं भाग्य आहे. झाल्या नसत्या तर वेगळा इतिहास आपल्याला लिहायला मिळाला असता की नाही. मराठ्यांचा इतिहास हा सुद्धा प्रश्न आहे. वेगळा इतिहासच लिहायला लागला असताना आपणही वेगळे झालो असतो. इतकी कर्तबगारी ताराबाईंची आहे. आणि तिच्या म्हणजे तुम्हाला बरंचसं माहिती आहे. निष्कर्ष एवढाच काढायचा आहे की एका महान सम्राटाला ताराबाईंनी सतत 7 वर्ष, फक्त 7 वर्षात एवढं ताराबाईंनी त्याला हतबल केलेलं आहे, केवळ 7 वर्षात. आणि मग अशा हतबल अवस्थेत औरंगजेब मेलेला आहे. आणि ताराबाईंचा गौरव तत्कालीन एका मराठा कवीनं खूप चांगलं काव्य लिहिलेलं आहे की रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. खूप प्रदीर्घ काव्य आहे, पण 2 ओळी सांगितल्या तरी तुमच्या लक्षात येईल की ताराबाई इथे जन्मल्या हे राष्ट्राचं परमभाग्य मी का म्हणतो. एक मराठ्यांच्या इतिहासातलं किंवा हिंदुस्थानच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे ताराबाई, असं मी का म्हणतो ते याचं कारण हे आहे. अशा ह्या नवराष्ट्र निर्मात्या म्हणूया आपण किंवा मराठा साम्राज्य राखणाऱ्या स्त्रीला 86 वर्ष जगल्या ताराबाई. त्यातली 31 वर्ष साताऱ्यात काढलेली आहेत त्यांनी. पुढचा कालखंड शाहू महाराजांच्या विरुद्ध म्हणजे अंतर्गत मराठ्यांच्यात लढण्यात गेला, पेशव्यांच्या विरुद्ध लढण्यात गेला. मी सरांना सांगितलं मगाशीच की सगळं सांगायचं म्हटलं तर 5 व्याख्यानं लागतील, परंतु आपल्या वेळेअभावी आपण थांबतोय. औरंगजेबाचा जो कालखंड होता तो महत्त्वाचा होता. एवढ्यावरून शीतावरून भाताची परीक्षा, तसं ताराराणीचा गौरव, कार्य आणि कर्तबगारी आपल्या ध्यानात आली असेल. आपण सर्व माझ्यासाठी मान्यवर आहात, माझ्या विनंतीलाही मान देऊन आलात आणि आपण माझ्या व्याख्यानाचा लाभ घेतलात.
मी कृतज्ञतापूर्वक आपणा सर्वांचं आभार मानतो आणि संयोजकांचं सुद्धा पुन्हा एकदा आभार मानून थांबतो. धन्यवाद.